आणि जवळला मार पण खावा लागतो. जवळला मार. म्हणून म्हटलं तुला भीती वाटलीच नाही का तुम्हाला? मी खूप मार खाल्लाय पण नाही वाटली कधी. हो, स्वीप मारतोय बॅट्समन. डायरेक्ट इथे बसलेला एकदा. हा, इथे डायरेक्ट तिथे. क्रिकेटिंग ह्याच्यामध्ये तिला म्हणलं जातं की धोनी सारखी ती पण कॅप्टन कूल आहे. प्लेअर ऑफ द मॅच कोण होतं तेव्हा सांगा बरं? अँकर कोण होता? लेट्स सी, तुम्हाला किती आठवतात? बापरे, नाही का? किती वर्ष झाली आता? 2014, 12 वर्ष झाली. अच्छा, दिवस आठवतो तेवढं वास आहे. 2 एप्रिल. रेल्वे म्हणजे कसं, तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला परमनंट जॉब मिळतो. परमनंट जॉब मिळतो. तुम्ही तिच्या बॅटिंग मध्ये जर बघितलं तर ती नक्की दिसेल की त्याच्या जेव्हा कडकडीत कव्हर ड्राईव्ह जातात त्याच्यातनं तिचं अग्रेशन दिसतं. पण झुलन नॅचरली अग्रेसिव्ह आहे आणि इट इज गुड थिंग की दोन्ही वेगवेगळे पद्धतीच्या कॅप्टन्सी खाली मी खेळू शकले. आधी जसं सगळे मुलं मुली सोसायटीत खेळतात, इकडे तिकडे खेळतात, तसं मी खेळायचे. आणि 10वी नंतर खरं तर एक पेपरमध्ये वाचलं होतं की नेहरू स्टेडियमवर मुलींचा क्रिकेटचा कॅम्प होणार आहे. 2000 आई ग, 2000 नाही, त्याच्यावर माझ्या फिल्डिंगमुळे माझं सिलेक्शन झालं होतं हे मला माहिती होतं. कारण पुण्याची जॉन्टी रोड्स त्यांना त्यांचं सिलेक्शन असतं, त्यांना ते प्रॉपर जॉब असतो, परमनंट जॉब. सो तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि मग प्रॅक्टिस करता आणि मग तुम्ही खेळता. 2 एप्रिल 2014 तुम्ही गाजवलात लिटरली. म्हणायला काय हरकत नाही. खरंच आहे, प्लेअर ऑफ द मॅच. ते जास्ती छान वाटलं जेव्हा ते बुमराचं कंपॅरिझन झालं. त्या मॅच मध्ये जे ग्राउंड वरती अंपायर्स होते त्यापैकी एका अंपायरचं नाव सांगू शकाल? सगळ्यांनाच कळेल. ओ या, तुम्ही 9 रन काढले आणि कशा आउट झाला तेव्हा त्या मॅच मध्ये? स्टम्पिंग. कोणी केलं स्टम्पिंग? पाकिस्तानच्या किपरचं नाव नाही माहिती. बातुल फातिमा. ओके. आणि अस्वा मिया तिने स्टम्पिंग आउट केलं. हे नाही मी बघित. माझी सख्खी आत्ते बहीण, सख्खी मामे बहीण आणि सख्खा आत्ते भाऊ, ह्या तिघांची लग्न माझी मिस झालेली आहेत. आणि ते आजपर्यंत त्यांची मुलं आता मोठी झाली तरी ते मला ऐकवतात की तू नव्हतीस. म्हटलं आता मी काही करू शकते. पायाचा स्पाइक शूज होता ना, तो अडकला आणि माझा गुडघा सरकला आणि मी तो जागेवर आणला आणि ते ACL तुटलं. आणि 1 वर्ष झालं ती माझी मुलगी म्हणते मला बुमरासारखी टाकायची आणि ती प्रयत्न करते त्याच्यासारखं हात आणायचा. वर्ल्ड कप सुरू आहे आता, मेन्स वर्ल्ड कप. कोण वाटतं जिंकेल? इंडिया पाहिजे. इंडिया जिंकेल पाहिजेच इंडिया, पण अवघड असतं. सूर्या भाऊने यावेळेस वर्ल्ड कप घेतला पाहिजे, कारण मागचा T20 वर्ल्ड कप त्याच्या स्कॅचमुळे झाला. ती म्हणजे 19 पासून बघितलं नाही आणि आता तिचं जे खेळतीये किंवा तो जो काय चालू आहे फॉर्म तिचा बॅटिंगचा. एक्झॅक्टली 1.5 महिन्यापूर्वी एक व्यक्ती खाली मेंटली इमोशनली आणि विदिन अ मंथ RCB ट्रॉफी जिंकते नाही. आणि जसं अप्रोच आहे तिचा क्रिकेट बद्दलचा ना, अमेझिंग. खूप जेन्युइन पर्सन. स्मृती मंदाना. भारताच्या सोनियाने 3 विकेट घेतल्या, पाकिस्तानच्या सानियाने 3 विकेट घेतल्या होत्या. सानिया बेग. त्या मॅच मध्ये मॅच रेफरी कोण होता? जवाहर श्रीनाथ. वा, मला एकदम डोळ्यासमोर चित्र आलं. 2011 इंडिया वर्सेस श्रीलंका फायनल. तेंडुलकर आउट होऊन आज जातोय आणि कोहली येतोय ग्राउंड मध्ये. तुम्ही सोडताय आणि ते पण माहित नव्हतं तिला. इंडिया फायनलला जस्ट 9 रननी हारलेली ते. तो एक म्हणजे वाईट वाटलं होतं. आणि त्याच्यामुळे ते कळलं की मुली काय काय करतात किंवा कुठेपर्यंत खेळतात किंवा मुलींची टीम कशी आहे, कोण आहे. 10 मिनिटात पाऊस सुरू झाला लॉर्ड्स वरती आणि तो 1-2 दिवस कंटिन्यू होता. म्हणजे आधी जर तो पाऊस थोडा आधी आला असता आपण कदाचित मॅच काय झाली असतं, म्हणजे दोघांना वाटून दिलं असतं. वेगळा रिझल्ट, डकवर्थ लुईसनी वेगळा रिझल्ट आला असता. आय विल गिव्ह वन मोर एक्झाम्पल. अजिंक्य रहाणे, माय फेवरेट क्रिकेटर. नाही सेम यार, म्हणजे त्यांनी जे ऑस्ट्रेलियामध्ये टीम लीड केलेली विराट कोहली नंतर मेलबर्न 2021. सो इतकं सुंदर होतं ते सगळं बघणं की तो जेव्हा सिराजला काय कोणी बोललं त्यांनी गेम थांबवलेला की जोपर्यंत तुम्ही जाऊन तिथे बघत नाही कोण बोललं आणि त्याला बाहेर काढत नाही मी चालूच करणार. रहाणेमुळेच आपल्याला कुलदीप यादव मिळाला. अरे नक्की 2017 धर्मशाळा टेस्ट मॅच. काय सुंदर प्लॉट होऊ शकतो आदल्या दिवशी ऍडमिट हॉस्पिटलमध्ये बांगलादेशमध्ये. नेक्स्ट डे व्हॅल्यू बॉल असं म्हणजे हे घडलंय जरी असलं नाही हा नको. अरे काय हरकत आहे. नाही हा नको, हे घडूच नाहीये. 2000 ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट घेतल्या, हे घडू नये. 1 एप्रिल 2014 पुण्यातील एक महिला क्रिकेटर बांगलादेशमधील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. बांगलादेशमध्ये वर्ल्ड कप सुरू होता. बांगलादेशमध्ये तीव्र उन्हाळा. दुसऱ्या दिवशी 2 एप्रिलला भारत विरुद्ध पाकिस्तानची हाय व्होल्टेज मॅच, प्ले ऑफ मॅच. जी टीम जिंकेल ती टिकेल आणि जी हरेल ती बाहेर पडेल. जी मराठी मुलगी होती पुण्यातली, तिला संध्याकाळी 1 एप्रिलला डिस्चार्ज मिळाला. दुसऱ्या दिवशी कॅप्टन मिताली राजने विचारलं आजची मॅच खेळशील? तिने एका क्षणात म्हटलं
हो मी खेळेन. अंगात कुठलीही त्राण नसलेली ती मुलगी आज मॅच खेळणार. संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू झाली. भारताला बॅटिंग मिळाली. ओपनिंगला पूनम राऊत आणि सांगलीची एक यंग क्रिकेटर स्मृती मंधाना बॅटिंगला आल्या. स्मृती मंधाना आणि कॅप्टन मिताली राजने चांगली बॅटिंग करत इंडियाचा डाव सावरला. पण दोघी आउट झाल्यात आणि मग बॅटिंगला आली ती आदल्या दिवशी ऍडमिट असलेली क्रिकेटर. तिने एक लॉंग ऑनला एक खणखणीत बाउंड्री मारली, 9 रन काढ, पण तीही आउट झाली आणि इंडियन टीम फक्त 106 रनवरती ऑल आउट. पाकिस्तान पासून सर्वांना खात्री होती की आज इंडियन टीम हरणार पाकिस्तान विरुद्ध, कारण टार्गेट होतं फक्त 107 रनचं. पण त्या संध्याकाळी त्या रात्री काहीतरी वेगळं घडणार होतं. कॅप्टन मिताली राजने बॉल दिला. त्या आदल्या दिवशी आदल्या रात्री जी ऍडमिट होती तिला पहिला ओव्हर तिने टाकला. पहिल्याच ओव्हरमध्येच तिने विकेट घेतली पाकिस्तानची. टोटल 3 विकेट घेतल्या आणि पाकिस्तान ऑल आउट 100 रनवरती. भारतीय टीम मॅच जिंकली 6 रनने. तिने 3 महत्वाच्या विकेट काढल्या आणि इंडियन टीम जिंकली 100 रनवरती. पाकिस्तान ऑल आउट. ती पुण्याची मराठी महिला क्रिकेटर म्हणजे सोनिया डबीर. आज सोनिया डबीर मॅम आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती आले आहेत. हा पॉडकास्ट म्हणजे इंटरव्ह्यू नाही, म्हणजे मी प्रश्न विचारेन मॅम उत्तर देतील असं नाहीये. तर आमच्या दोघांची एक सहजपणे उत्स्फूर्तपणे चर्चा किंवा उत्स्फूर्त रिॲक्शन्स असतील, कारण प्रत्येकाला भारतामध्ये क्रिकेट हे प्रत्येकाची आवडती गोष्ट आहे. हा एक इंटरव्ह्यू नसून हा ऍक्च्युली खराखुरा पॉडकास्ट आहे. अनफिल्टर्ड, उत्स्फूर्त प्रश्न, उत्स्फूर्त रिॲक्शन्स. त्यामुळे नक्की विषय कुठे कुठे जाऊन कुठे कुठून परत विषयांवरती येईल हे अजून मलाही माहित नाहीये, आम्हालाही माहित नाहीये. वेलकम सोनिया डबीर मॅम. द सोनिया डबीर. 1 एप्रिल 2014 बांगलादेशमधला कडक उन्हाळा. दुसऱ्या दिवशी 2 एप्रिलला भारत वर्सेस पाकिस्तानची अत्यंत महत्वाची मॅच, प्ले ऑफची मॅच. 1 एप्रिल 2014 म्हणजे आदल्या दिवशी सोनिया डबीर यांची परिस्थिती काय होती, अवस्था काय होती? खूप वाईट होती. कारण एकतर ना मला फूड पॉयझनिंग झालेलं, लूज मोशन्स, उलट्या, म्हणजे इतकं की म्हणजे ऍडमिट करावं लागलं होतं. सलाईन द्यायची वेळ लागली होती, वेळ आली होती. आणि असं होतं की नारळ पाणी सुद्धा पचत नव्हतं. अच्छा. मी 2 वेळा नारळ पाणी घेऊन सुद्धा ते बाहेर पडलं. सो डिसाईड झालं की मला सलाईन वॉज मस्ट, कारण अजिबात जीव नव्हता अंगात. त्यामुळे 1 एप्रिलला मी हॉस्पिटलमध्ये होते ऍडमिट. बापरे. आणि कोणतं गाव ते, शहर? सिलहट मध्ये होते. सिलेट. आम्ही T20 वर्ल्ड कप खेळतो बांगलादेशमध्ये. सिलहट नावाचं एक तिथे आहे. अच्छा. तिथे मुलींचा वर्ल्ड कप चालू होता आणि मॅच तिथेच होती सिलेक्ट? हा, सिलहटलाच मॅच होती. दुसऱ्या दिवशी मॅच आणि आदल्या दिवशी जीव पण नाही शरीरात, इतकी अवस्था. म्हणजे काहीच पर्यायच नव्हता. त्यामुळे मला ऍडमिट, कारण काहीच नाही, गोड तिखट खाणं तर नव्हतं, नारळ पाणी पण नव्हतं पचत मला. नारळ पाणी पचू शकत नाही, मग परिस्थिती भयंकरच खराब होती. आणि फूड पॉयझनिंग. हा, फूड पॉयझनिंग. आता काहीतरी इंटेक, कारण कसं असतं की इव्हनिंग मॅचेस होत्या. सो जेवण होईपर्यंत ना 10:30-11 व्हायचे. मग ते सगळंच चक्र बिघडून जायचं. सो थोडंफार त्याचा परिणाम असेल आय गेस. पण हा सुद्धा एक वेगळा मुद्दा आहे ना, म्हणजे प्रत्यक्षात की लेट नाईट मॅचेसचा किती परिणाम होऊ शकतो. म्हणजे 7ला मॅचेस सुरू व्हायच्या, संपेपर्यंत 10. मग ते सगळं कूल डाऊन. मग त्याच्यानंतर मॅच हारणं जिंकण्यापेक्षा त्याच्यानंतरचे ते बाकीच्या गोष्टी असतात, म्हणा कूल डाऊन असतात, काही वेळा आईस असतात. त्याच्यानंतर मग जेवण करायचं, आणि ते सुद्धा जायला पाहिजे जेवण, कारण आधी थोडंसं खाल्लं गेलेलं असतं मॅचच्या आधी थोडंफार. आणि मग इतक्या उशिरा जेवण, ते नॉर्मल जेवण ठेवतात, पण ते मग जेवण बरोबर जेवता आलं पाहिजे. नाही, मोर दॅन दॅट. कसं की 11 वाजता जेवल्यानंतर पुन्हा ते जेवण जेवायचं पण किती, गच्च जेवल्यानंतर परत त्रास होऊ शकतो, झोप येऊ शकत नाही. सो त्या गोष्टी थोड्याशा होतात. पण मे बी त्या जेवणाचा किंवा ओव्हरऑल समाव ते झालं होतं फूड पॉयझनिंग. म्हणून लॉंग टुर्नामेंट्स मध्ये किती काळजी घ्यावी लागेल असेल ना. डिहायड्रेशन, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचं तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते कंपल्सरी, आपण म्हणतो ना की जाणीवपूर्वक केलं पाहिजे स्वतःला हायड्रेट ठेवणं. तेंडुलकर असं करायचे रात्री उठून अलार्म लावून पाणी प्यायचे, किंवा मग आईस्क्रीम खाणं, थोडंसं कूल डाऊन सिस्टीमला करायला. ते रात्री उठून नाही, पण इन जनरल लंच मध्ये वगैरे अशा गोष्टी की जेणेकरून तुमची बॉडी मधली हीट थोडी शांत. असं ठीक आहे. पण मेन मुद्दा तो आहे की 1 एप्रिलला परिस्थिती फार खराब होती. खूप. 2 एप्रिलला काय, म्हणजे तुम्हाला रात्री मग डिस्चार्ज मिळाला? त्या दिवशी लगेच रात्री सोडलं होतं मला, कारण 2 तारखेला आमची पाकिस्तान विरुद्ध प्ले ऑफची मॅच होती. सो मी अशी होते की काही झालं तरी ती मॅच खेळायची, म्हणजे परत ऍडमिट व्हावं लागलं तरी चालेल, पण ती मॅच खेळायची. सो जेव्हा आमच्या कोच ज्या होत्या पौर्णिमा राव आणि मिताली, त्यांनी विचारलं खेळणार का,
म्हणलं हो. प्रश्नच नाही. आणि भारत-पाकिस्तान match. अजून एक त्याच्यातला कोणालाच न माहिती असलेला मुद्दा असा होता की त्याच्यानंतर मी ठरवलं की रिटायर व्हायचं. सो अच्छा. आयडियली ती माझ्या आयुष्यातली लास्ट मॅच होती इंडियासाठी. सो मी म्हणलेलं की काही झालं तरी ही मॅच खेळायची. बस, प्रश्नच सो नाही. आणि त्यातून ती पाकिस्तान अगेन्स्ट होती. सो तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता. म्हटलं जाऊ दे, होईल ते पुढचं पुढे बघू. बापरे. आणि मग हे तुम्हाला मिताली राजेने कधी विचारलं? त्या रात्री की दुसऱ्या दिवशी? नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण आमच्या संध्याकाळी मॅचेस असायच्या. हो. सो तेव्हा विचारलं आणि मी म्हणलं की नाही, मी आहे, मी खेळीन. म्हणलं काय एवढं काही नाही. ठीक आहे. अच्छा. पण मग ते काय असतं की सकाळी ठरतं मॅच? नाही, आता कोण कसं आहे नेम- की कधी कधी लास्ट मिनिटला पण जाऊन कॉल घ्यावा लागतो. हो कारण का? मी सकाळी म्हणलं, पण दिवसभराची माझी कंडिशन काय. सो दॅट वॉज लाईक, सकाळी मी हो म्हणलं असेल, पण संध्याकाळपर्यंत ते अगदी सकाळी टीम डिक्लेअर करणार किंवा असं काही नसतं. कधी कधी होते, पण त्या दिवशी ते म्हणजे असं नव्हतं की, कारण T20 म्हणल्यानंतर थोडं कॉम्बिनेशन हा, वेगळे थोडं करावे fast. लागतात. ते लास्ट मिनिट किंवा लास्ट टाइम कॉल घ्यावा लागतो, थोडासा विचार. सो दॅट वॉज लाईक, एक आम्ही ग्राउंडवर पोहोचलो मॅचच्या वेळेस, तेव्हा कन्फर्मेशन होतं की मी दिलं की मी नाही काही खेळणार आहे, मी काही झालं तरी. सही. मराठी बाणा बिलकुल तिथे. नक्कीच जिद्द. नक्कीच. अच्छा. So, मग सकाळी ठरलं की तुम्ही खेळता? हा, मी सकाळी ठरवलं होतं ओके, आणि तुम्ही ठरवलं. संध्याकाळी ओव्हरऑल कन्फर्मेशन झालं की हा मी खेळणार आहे म्हणून. पण मग कोच किंवा फिटनेस कोच कडनं मिळतं असं एनओसी वगैरे? हा, म्हणजे कसं असतं की आता तेव्हा त्या मसल पुल असेल किंवा तेव्हा ते फिजिओज इन्व्हॉल्ड होतात. आता ऑफकोर्स ह्या सिच्युएशन मध्ये पण होतं, पण शेवटी सलाईन नंतर मी किती कॉन्फिडंट होते मुळात खेळायला. इथून सो किती आहे तेव्हा फक्त? असं झालं की माझी विल पॉवर होती की मला ही मॅच खेळायची, आणि मी म्हणलं तसं की कदाचित ही शेवटची मॅच होती माझी. सो आय वॉज लाईक, नाही, मी खेळणार. वाव, हे सगळं विल पॉवर मुळे झालं. ह्यात नक्कीच विल पॉवरमुळे होतं हे. म्हणजे आपण कोणाला बघतो, कोणाला जे इंजुरी झाली असेल, कॅमेरावर दिसते फिजिकल इंजुरी, बरोबर. तेव्हा आपण त्याचा खूप मोठं समजतो. अनिल कुंबळे सगळ्यांनाच माहिती हो. आहे. एक साऊथ आफ्रिकेचं काम ग्रॅम स्मिथचं माहिती आहे. बरोबर. आता पंत असून सगळंच. पण ही जी इंजुरी असते, इंटरनल इंजुरी नाही, पण हा जो थकवा आहे, मसल थकवा आहे, क्रॅम्प्स, हे कॅमेरा पुढे कळत नाही, हे त्या नाही. व्यक्तीलाच कळत असतं, त्या बरोबर. क्रिकेटरलाच. हो, नाही, आणि तसंच झालं. म्हणजे माझ्या बरोबर ज्या टीम मध्ये होते त्यांना दिसत होतं, बट मला पण कळत होतं की माहित नाही आता उद्या काय आहे. बट एक होतं की नाही, उद्या शेवटची मॅच आहे आणि ती नाही सोडायची, उद्या खेळायचं. हे ठरवलेलंच होतं मी की नाही, काही झालं तरी खेळणार. प्ले ऑफ म्हणजे नॉकआउट एक प्रकारे इट इज प्ले ऑफ. म्हणजे कसं असतं की पुढच्या ह्याला जेव्हा वर्ल्ड कप असतो तेव्हा तुम्ही प्ले ऑफ, जर का ते आम्ही हरलो असतो तर आम्हाला क्वालिफायर्स खेळावे लागले असते आणि मग तिथे येऊन क्वालिफाय व्हावं. ते फार अपमानास्पद असतं क्वालिफायर. मोर दॅन दॅट की आमची टीम जशी होती ना, ते डेफिनेटली वी डिझर्व बेटर रिझल्ट बऱ्याच गोष्टींमध्ये. पण आमची एक पहिली श्रीलंकाची मॅच, जरा त्या मॅच मध्ये ती जी मॅच, एकच ती जी मॅच होती महत्वाची लीग मधली, ती आम्ही हरलो होतो, जी काही करोना म्हणजे जिंकणं अपेक्षित होतं. अच्छा, सपोज टू विन, पण ते कुठेतरी वेळेवरती चुका झाल्या. हे झालं होतं. अच्छा, म्हणून मग सगळी परिस्थिती होती त्या पाकिस्तान विरुद्ध मॅच विरुद्ध. त्यामुळे ते असतं की ती हरलं असतं तर मग परत जाऊन क्वालिफायर्स खेळा आणि मग त्या वर्ल्ड कप साठी क्वालिफायर खेळणं इंडियाला जे फार अपमानास्पद परिस्थिती. नक्कीच. म्हणजे ते नसतं आवडलं कोणाला. नक्कीच ना, ऍक्च्युअली ते आपलं इन्सल्टिंग फील होतं बरेचदा. मोर दॅन दॅट, जेव्हा आपल्याला माहित असतं ना की आपली टीम कशी आहे आणि त्याच्यानंतर हे करावं लागलं किंवा लागलं असतं, ते जरा नसतं आवडलं. कारण वेस्ट इंडिजला सुद्धा क्वालिफायर खेळावं लागतं, एकेकाळची एक्झॅक्टली. सो हे नव्हतं होऊ द्यायचं. मग ती सकाळ आता 10 वाजता कळलंय की तुम्ही खेळणार आहेत, मग तेव्हा तुम्ही स्वतःला कसं तयार केलं? काही स्वतःचा झोन पर्सनल? डेफिनेटली. मी म्हटलं तसं की जितके लिक्विड्स किंवा जेवढं जमेल तेवढं थोडं लाईट खाणं, हे मी हळूहळू करत होते. पण कारण मला माहित होतं मी खायला, म्हणजे नॉर्मल खायला जर का मी लागले असतं तर मला परत त्रास झाला. सो मला आय हॅड टू सी की मी असं लिक्विड्स घेते की ज्यांनी मला एनर्जी राहील. म्हणजे इलेक्ट्रॉल म्हणा किंवा असे काय काय लिक्विड्स होते, लिंबू सरबत म्हणा. सो हे मी घेत होते. लाईट थोडंसं सँडविच म्हणा, एक हलकं, गोड थोडंसं जास्ती, असं की ज्यांनी एनर्जी राहील. बनाना खात होते. सो हे सगळं चालू होतं माझं 7 वाजेपर्यंत. हे झालं फिजिकल. मेंटली तुम्ही ऑलरेडी पक्क्या होतात की मला करायचं, ठरवलं होतं की मला खेळायचं. त्याला काही परत रिबर्शिंग नाही करायची? नाही, तो काही म्हणजे चान्सच नव्हता. मला काही झालं तरी खेळायचं होतं. बापरे. इथे फिक्स होतं की खेळायचं. पण ते असं होतं की डेफिनेटली त्यांना पण एक जबाबदारी असते की मी जरी म्हणले तरी त्यांना दिसायला पाहिजे की मी दिसतेय ना फिट. कारण तिथे एकदा आपण हो म्हणल्यानंतर ती कमिटमेंट पूर्ण करता आली पाहिजे. सो असं जुन्या क्रिकेटरने काय केलं आहे की इथून फिटनेस नसतानाच खेळले आणि मॅच मध्ये, टेस्ट मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये इंजुरी घेऊन परत आलं. इंग्लंड विरुद्ध इंडियाची मॅच 2011.
ग्रेट क्रिकेटर, माझा आवडता क्रिकेटर आहे तो. या ओके, मग हे ठरलं की संध्याकाळी मॅच होणार आहे नक्की. आणि मग तेव्हा टीमची मीटिंग वगैरे काय असतं, म्हणजे हे मागचं सांगा ना, म्हणजे काय असतं म्हणजे exactly? अशी कसं असतं, एकतर असं झालेलं की अनफॉर्च्युनेटली आम्हाला तर प्ले ऑफची मॅच तिथे सिच्युएशन मध्ये आम्ही होतो की ही काही करून जिंकायची. सो थोडंफार सगळ्यांचं रुटीन ठरलेलं असतं, एक रोल्स डिफाईन झालेले असतात, काय करायचंय, तुम्ही त्या रोलमध्ये आहात अच्छा, की तुला हा रोल आहे. म्हणजे एक ओपनिंग बॅटरला मॅक्झिमम ओव्हर्स खेळणं किंवा तो Okay. स्ट्राईक रेट मेंटेन करणं T20 असेल हा तर. हा हा, सो हे रोल्स तसे डिफाईन्ड असतात. अच्छा. तुम्ही जेवढं जास्ती अप्लाय कराल, इम्प्लिमेंट कराल आपण केलेली प्रॅक्टिस, आणि ते सगळं थोडंफार बोलणं होतं. आणि आम्ही डिस्कस केलं तसं की ही लास्ट मॅच आहे, सो देर इज नो प्रेशर. थोडंसं प्रेशर होतं कारण ही प्ले ऑफची लास्ट मॅच आणि होती, भारत पण पाकिस्तानची हा, match आहे ना. ती एक मॅच होती. पण मोर दॅन प्रेशर एक असं होतं की ती एक ऑटोमॅटिकली आपण म्हणतो ना की ती जोशमध्ये येतोच. मसल मेमरी जोशमध्ये येतो कारण आपण पाकिस्तानची खेळत होतो. सो ती एक होती. आणि डेफिनेटली प्ले ऑफची मॅच होती, महत्वाची मॅच होती, त्याला जिंकणं खूप गरजेचं होतं. सो ते अच्छा. सगळे चार्ज अप होतो. जरी कारण आपण मागच्या मॅचेस धरून बसलो ना तर आपण पुढच्या मॅचेसवर फोकस करूच शकणार नाही. त्याच्यामुळे झालं ते झालं आपण जे म्हणतो. अच्छा, पण त्याच्या डोंट हॅव चॉईस ना, की बरोबर आहे. तुम्हाला ही मॅच कडे लक्ष द्यायला जास्ती गरजेचं आहे, असं आहे. पण मग जेव्हा इंडियाचा कोलॅप्स व्हायला लागला तेव्हा वाटलं की आपण ही जिंकतोय, म्हणजे 106 वर ऑल आउट झालेत. मला तुमची अजूनही ती बाउंड्री आठवते, तुम्ही आय थिंक फोर्थ डाऊन आला होता तुम्ही 6 नंबरवरती. आणि कसं आहे, 106 जरी असलं ना तर T20 हा असा फॉर्मॅट आहे ना की तिथे काही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही तिथे विकेट्स घ्यायची पण जरूरत नसते. तुम्ही तिथे डॉट बॉल जरी टाकले जास्ती, ते प्रेशर बॅटरवर क्रिएट होतं आणि त्याच्याने विकेट्स मिळू शकतात. सो हा एक असा फॉर्मॅट आहे जेव्हा मी म्हणेन की तुम्ही रादर कुठल्याच मॅचला आपण शेवटपर्यंत गेम सोडली नाही पाहिजे, बट याच्यात त्या होप्स असतात किंवा आपल्याला सुपर ओव्हरचा आता ऑप्शन असतो. सो जरी आम्ही सुपर ओव्हरला ट्राय करत नसलो तरी डॉट बॉल ठेवू. आणि त्यांच्या फॉर्च्युनेटली आम्ही त्यांच्या विकेट सुरुवातीपासून घेऊ शकलो, त्याच्यामुळे त्यांच्यावर ते प्रेशर टाकलंच आहे. कारण एक रोल डिफाईन होता की एकाने रन्स, असं असतं की एकाने रन्स जर थांबवले दुसऱ्यांनी विकेट्स मिळतात पण आणि घेतल्या पण जातात. सो ती बॉलिंग पार्टनरशिप वर्कआउट होत गेली आमची आणि त्याच्यामुळे ते सगळं बरोबर 100 ऑल आउट करता आलं. 100 वर. आणि क्रेडिट तुम्हाला जातं. 3 विकेट घेतल्या, मला अजूनही आठवतं. 106 असतील ठीक आहे, पण आमचे बॉलर्सची जी क्वालिटी आहे म्हणा किंवा एक कॉन्फिडन्स होता स्वतःवर आम्हाला सगळ्यांना की ती मॅच आम्ही काढू शकतो. अच्छा, तुम्हाला आतून कॉन्फिडन्स होता? नक्की, कारण त्याच्याशिवाय ती नसती झाली. कारण एकतर मी म्हटलं तसं हाय व्होल्टेज ड्रामा जो असतो इंडिया पाकिस्तान, तो एकतर अनुभव घ्यायला एक छान वाटलं, मजा आली. सो आणि तो पिरियड सोशल मीडियाच्या पूर्वीचा आहे. सोशल मीडियाचा आज जो एक बर्स्ट आउट आहे, तेव्हा क्रिकेटला जास्त सिरियसली घेतलं जायचं. नाही, तेव्हा सिरियसली मी म्हणणार नाही घेतलं नाही जायचं, डेफिनेटली घ्यायचं. हा, पण मी म्हणेन की लाईव्ह टेलिकास्ट वगैरे ज्या असतात त्या नसायच्या. म्हणजे पूर्वी 2010ला जेव्हा आम्ही वेस्ट इंडिज वर्ल्ड कप खेळायला गेलेलो तेव्हा सेमीफायनल फायनल फक्त मुलींच्या दाखवायचे टीव्हीवर लाईव्ह. आणि त्याच्यानंतर मग सिरीजच्या असं बायलेटरल सिरीज वगैरे असेल तर त्या दिसायच्या डीडी स्पोर्ट्सवर वगैरे दाखवायचे. अच्छा. सो स्टार्ट स्पोर्ट्स वॉज लाईक 2017 जो वर्ल्ड कप झाला. 2016-17 जेव्हापासून तेव्हापासून आपण बघायला लागलो. 16ला मला असं वाटतं वर्ल्ड कपला इंडियाच्या सगळ्या मॅचेस दाखवल्या T20 वर्ल्ड कप, कारण मेन्स वर्ल्ड कप सोबत होता. आणि 17ला मुलींचा जो आपण फायनलला हारलो वन डे वर्ल्ड कप, त्यावर बोलायचं मला, ते मला एक फार वाईट आठवण आहे. म्हणजे असं होतं की नाही, ते म्हणतात ना 2 नियर येट सो फार, तसं काहीच होतं. 9 रन फारच होतं आणि तो लॉर्ड्स वर जिंकला असता. अजून आता मागच्या वर्षी जिंकला तो खूपच भारी होता, पण तो दुसरा झाला असता, तो जिंकू शकलो असतो नक्कीच. आणि एक ती गोष्ट मला आठवते का माहिती नाहीये, 17चा जो वर्ल्ड कप फायनल लॉर्ड्स वरती आपण हरलो, त्याच्या अगदी 10 मिनिटात पाऊस सुरू झाला लॉर्ड्स वरती आणि तो 1-2 दिवस कंटिन्यू होता. म्हणजे आधी जर तो पाऊस थोडा आधी आला असता आपण कदाचित मॅच टाय झाली असतं, म्हणजे दोघांना वाटून दिलं असतं. वेगळा रिझल्ट, डकवर्थ लुईसनी वेगळा रिझल्ट झाला असता. थोडक्यात तो ते आपण म्हणतो ना की देवाची इच्छा होती की तो भारतात जिंकावा, मुलींनी तसं काहीसं झालं कदाचित. कारण मग हरमनप्रीत कौरचे नशीब चांगलं तेव्हा ती होतीच, पण वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन तिला ती नव्हती तेव्हा, मिथाली राज. मिथाली होती आणि आता हरमन झाली. अच्छा.
पण मग आता जेव्हा मॅच सुरू आहे तुम्हाला पहिला ओव्हर दिला हे तुम्हाला अपेक्षा होती की तुम्हाला आम्ही माहित त्या होतं? वर्ल्ड कपला पूर्ण नवीन बॉलच टाकला होता. अच्छा म्हणजे पहिला ओव्हर तुम्हीच मी ऑफ करायचा. स्पिन टाकत होते तो मी ओपन केली होती मी अच्छा आणि गौहर सुलताना होती. अच्छा आम्ही अच्छा. दोघी स्पिनर्सनीच मोस्ट ऑफ द टाइम ओपन करायचो. एक श्रीवंती कोणीतरी होती ना आणखी? श्रावंती नायडू. श्रवंती नायडू. हां. हा त्या पण स्पिनर होत्या कदाचित. हा, ती पण स्पिनर सो मोर आपला स्पिनिंग अटॅक हा होता. हो 3-4 Indian- स्पिनर होते म्हणजे एक पूनम यादव होती, पूनम यादव. श्रावंती, मी, गौहर सुलताना, आम्ही हे 4 स्पिनर खेळत होतो. अच्छा अच्छा. अजून पण होतं मला वाटतं कोणतरी. श्रवंती तुम्ही मला आठवतात. हरमनने टाकलेली स्पिन बॉलिंग. अच्छा त्या आपण त्या वर्ल्ड टाकतात. कपला हरमन ऑफ स्पिन टाकायला लागलेली. अच्छा अच्छा. टाकत होती ती तिथून तेव्हा. त्यांनी मग कंटिन्यू केलं पुढे. हा मग आता ती गरज असेल तर पार्ट टाइम spin बॉलिंग हा. म्हणून. पण तेव्हा तिने श्रीलंका अगेन्स्ट टाकलेली आणि विकेट पण काढलेली मला आठवते तिने. बरेचदा असे बॉलर. अट्टापट्टूची विकेट होती. अच्छा, ओके. हरमननी काढलेली. ही अट्टापट्टू मरोन अट्टापट्टूची कोणी आहे का? नाही नाही ना? अच्छा मला नाही तरी नाही माहिती. कारण अट्टापट्टू म्हटलं की हा. पहिल्यांदा मेन्स क्रिकेट पण मध्ये ते आठवतं. आता कसं आहे की त्यांच्याकडे बहुतेक बरीच सेम नाव रणतुंगा मरोन अट्टापट्टू हे आडनाव कॉमन असतात. असेल पण हा. ह्याचं माहित नाही. अच्छा अच्छा. सो तुम्हाला मग पहिला ओव्हर टाकायचं तुम्हाला माहित होतच. हो आणि विकेट आय थिंक मग कोणत्या पहिल्या ओव्हर की दुसऱ्या नाही तुमच्या पहिल्याच ओव्हरला पहिल्याच ओव्हरला wicket ऍक्च्युली गेली. मला पहिल्या ओव्हरला 2 मिळाले असते, एक कॅच सुटलेला. एक पहिल्या याला स्लिप वरती मिड विकेटला उडलेला एक तो कॅच सुटला आणि त्याच्या नेक्स्ट बॉल लगेच स्लिप मध्ये मिळाला असं झालं ते. अच्छा. कोणी कॅच सोडला होता? नाही आठवत. ओके. सो मग पहिला विकेट घेतल्यावरती एक आणि दुसरा बोल्ड केला तुम्ही. बोल्ड केलेला. म्हणजे बोल्ड केल्याचा जो आवाज काय सुंदर आहे ना, टक जो स्टंप उडण्याचा आवाज हा असतो. म्हणजे आता स्पिनर म्हणल्यावर एवढा छान पेसर सारखा येत नाही हा. पण तरी चांगलं वाटतं. तुम्ही असं कधी आता ऑफ स्पिनर बोलता म्हणून मला एक विचारतोय की ऑफ स्पिनरचं एक स्वप्न असतं म्हणजे ड्रीम विकेट की स्पिन करावा, थोडा बॉल टर्न व्हावा, बॅट्समन थोडा पुढे जाऊन ड्राईव्ह करावे त्याने आणि मध्ये गॅप. आणि मध्ये गॅप, बॅट अँड पॅड गॅप आणि stump out. नक्कीच तो असं एक ड्रीम असतं बट ती खूप कमी वेळा जास्ती वेळा नाही मिळाली तशी. अच्छा, पण अच्छा. मला इम्पॉर्टंट आहे विकेट मिळलं. हा. So कशी का मिळायला मला काही फारसा फरक नाही पडलं. भारत पाकिस्तानला हा. कसंही करा आणि कशाही जिंका. करा आणि विकेट मिळालं, जिंकण्याचे मतलब होतो. सो अच्छा. विकेट मी घेतले काय, कोणी घेतले काय आणि खरं आहे. हा. कशा मिळाल्या हे पण महत्वाचं. हेच टीम स्पिरिट असतं Yeah. की मी घेतलं काय की कोणी इतर घेतलं काय. मॅच जिंकणं महत्वाचं आहे, टीम जिंकणं महत्वाचं आहे. येस. मग मॅच थर्ड विकेट गेल्यानंतर तुम्हाला जाणीव व्हायला लागलं की आता आपण ती मॅच मध्ये आलोय परत. नाही कसं असतं ना तेव्हा मी म्हणलं तसं परत येईन की हा असा फॉर्मॅट आहे ना, पटकन कोणीतरी 15-20 रन करून गेले ना की आपण Exactly. तिथे म्हणजे कॉम्प्लेसंट होऊच शकत नाही त्या Complacent होऊच फॉर्मॅटला. शकत सो आपण ही मॅच जिंकू असं धरून चालणंच चुकीचं आहे. अच्छा. अनलेस अँड अंटिल लास्ट बॉल इज बोल्ड किंवा रिझल्ट Actually. तोपर्यंत आपण खरं तर निवांत खरं, होऊच खरं. शकत नाही. आणि- आणि ते न झालेलं बरं असतं कारण कसं असतं की ह्या स्टेजला ना लोअर मिडल ऑर्डर येते, त्यांच्या कत्ता लागतात 4 जाते, त्यांनी मॅच फिरू शकते. अरे म्हणजे 1-2 कत्त्या लागून 8 रन खाटकेने झाले ना. सो अगदी. ते होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते निवांतपणा हो, हो, हो. कॉम्प्लेसन्सी नाही ठेवून चालत. आणि एक बाउंड्री अशीच गेली आहे की सहज मागे कट हा. लागला आणि मागे बाउंड्री तशीच गेली होती. अच्छा तशीच गेली आहे. हिची शुभलक्ष्मीच्या बॉलिंगवर गेली. हा मला आठवतं कीपरच्या मागे. हा मी Third कारण man ला. थर्ड मॅनला मी होते आणि अच्छा. माझ्या शेजारनं गेली होती ती. ओ. काय फास्ट बॉलरला तुम्ही अडवूच शकत नाही. प्रश्नच नाही. असं ते अच्छा आहे. अच्छा. मग जिंकल्यावरती काय परिस्थिती की सगळा थकवा निघून गेला मग हो, मसल हो, क्रॅम्प. नक्कीच. म्हणजे महत्वाची होती आणि मी म्हणलं तसं की मी फॉर्च्युनेटली कॉन्ट्रीब्युट करू शकले त्याच्यामुळे खूप छान वाटलं. प्लेअर ऑफ द मॅच Yeah. कोण होतं तेव्हा सांगा बरं. अँकर कोण होता? लेट्स सी तुम्हाला किती आठवतात? बापरे नाही नाही का? अरे, किती वर्ष झाली आता 2014 12 वर्ष झाली. अच्छा. दिवस आठवतो तेवढं वास आहे. 2 एप्रिल. पण तिथे बांगलादेशचा उन्हाळा आधीच तीव्र असतो. मग नाही. तुम्हाला त्रास झाला त्याचा काही? फॉर्च्युनेटली ते संध्याकाळी येतं ना त्यामुळे एवढा नाही फरक जाणवायचा. अच्छा. कारण दुपारी एकदा मॅच होती, मला असं वाटतं बांगलादेश अगेन्स्टच मॅच होती, हम्म. तेव्हा जाणवत होतं. बट दिवसात. बाकी थँकफुली संध्याकाळी मॅचेस होते अच्छा. आणि मे बी दॅट्स द रिझन त्यांनी मॅचेस संध्याकाळी ठेवले होते. कारण ते Okay. एक तर क्राऊड पण असतं तेव्हा संध्याकाळचं आणि crowd असतं. हीटचा पण जरा त्रास हो, हो, कमी होतो. हो. कूल चांगलं वाटतं. तर मग तुमची पहिली कॅप्टन म्हणजे मिताली राज. हो अंजुम चोप्रा, जुलन ह्या पण होत्या कारण मी डेब्यू केला 2010 मध्ये. अच्छा आय थिंक तेव्हा जुलन होती कॅप्टन. अच्छा जुलन होत्या तेव्हा. हम्म. ओ अच्छा अच्छा. मिताली राज च्या अंडर तुम्ही एक मोठा पराक्रम केला. तर तुमचं म्हणजे काय मिताली राजच्या कॅप्टन्सी बद्दल काही तुम्ही बोलू शकाल? तिला आता म्हणजे
क्रिकेटिंग ह्याच्यामध्ये तिला म्हणलं जातं की धोनीसारखी ती पण कॅप्टन कूल आहे. सो ती खरंच तशी आहे. हो का? हां, म्हणजे एकतर हुशार, मेंटली इथून खूप पण हुशार. स्ट्रॉंग स्वतः आहे. क्रिकेटिंग ब्रेन जे आपण एक म्हणतो, ओके. अमेझिंग आहे. इव्हन फॉर झुलन, Street smart. झुलनच्या अंडर पण खेळली आहे आणि मिताली. अच्छा. दोन्ही वेगळे आहेत. झुलन जरा अग्रेसिव्ह, हो. अग्रेशन, Fast हां, ball. फास्ट बॉलरचं नॅचरल अग्रेशन आहे. पण मिताली अग्रेसिव्ह नाहीये मी हे नाही म्हणणार. पण तिचं ते अग्रेशन कंट्रोल्ड अग्रेशन असतं. ती पटकन दाखवत नाही. पण ती डेफिनेटली आहे. तुम्ही तिच्या बॅटिंगमध्ये जर बघितलं तर ती नक्की दिसेल की त्याच्या जेव्हा कडकडीत कव्हर ड्राईव्ह जातात त्याच्यातनं तिचं अग्रेशन दिसतं. पण झुलन नॅचरली अग्रेसिव्ह आहे आणि इट इज गुड थिंग की दोन्ही वेगवेगळे पद्धतीच्या कॅप्टन्सी खाली मी खेळू शकले. आणि डेफिनेटली त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचं नॉलेज आहे, ते जेव्हा शेअर करतात किंवा सांगतात एखादी गोष्ट, ती नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असते. आणि ते डिस्कस करतात. अच्छा. मी म्हणतात हां, असं नाहीये. मग मला काय वाटतं हे सुद्धा विचारलं जातं किंवा अच्छा. दुसरे कुठले प्लेयर्स असतील, ओपिनियन्स घेतात किंवा तुम्हाला ते विचार करायला लावतात की तुम्ही काय कराल आणि देन ते फिगर आउट की काय व्हॉट इज बेस्ट. म्हणजे तुमचं बेस्ट बाहेर काढू नक्कीच, शकतात ते नक्कीच, त्यांच्या ह्याच्यात. नक्कीच. कॅप्टन्सी त्यालाच म्हणतं ना, नक्कीच. लिडरशिप. हो, दोघींकडे आणि चांगले आहेतच. अच्छा. आणि तुम्ही अग्रेसिव्ह कॅप्टन्सी बद्दल बोललात. मला असं पर्सनली वाटतं की अग्रेसिव्ह कॅप्टन्सी म्हणजे शिवीगाळ करणं, आवाज आकांड तांडव करणं नसतं. अजिबात नाही. फिल्डिंग प्लेसमेंट वरनं कळतं किंवा तुम्ही किती कूलली ती गोष्ट हँडल करू शकता. म्हणजे मी जसं म्हणेन की गांगुली पण अग्रेसिव्ह कॅप्टन होता आणि धोनी पण अग्रेसिव्ह कॅप्टन होता. पण त्या दोघांचा अप्रोच वेगळा होता. सो हा एक फरक आहे. म्हणजे जसं गांगुलीने आपण ही स्टोरी खूप वेळा ऐकली की स्टीव्ह वॉला टॉससाठी थांबवलं. एक्झॅक्टली. सो ते माइंड गेम, तो माइंड गेम ना, कलकत्ता, मुंबई, चेन्नईमध्ये कुठे. हा, पण तो एक माइंड गेम डेफिनेटली तो गांगुलीला हारणं मंजूर नव्हतं. सो तो एक ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स नावाचा एक कार्यक्रम असतो गौरव कपूर, त्याच्यात तो जर तुम्ही ऐकला तर त्याची इतकं सुंदर सांगितलंय गांगुलीने की मी जेव्हा प्लेयर्स घेतले मला मॅच जिंकवणारे प्लेयर्स हवे होते. सो हा जो अप्रोच तिथूनच कळतं की ही वॉज अ व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन. आणि आपण बघितलं धोनीचा पिक्चर मध्येच आपल्याला सगळ्यांना मॅच त्याचं पण सेम होतं की तुम्हाला जशी सिच्युएशन आहे किंवा त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्लेयर्स चूज करता. आणि धोनीचं अग्रेशन नाही आहे कधीच, तो स्वतः अग्रेसिव्ह नाही झाला बट ऍक्शन्स त्याच्या किंवा त्याचे फील्ड प्लेसमेंट्स म्हणा हे जसे होते ते डेफिनेटली अग्रेसिव्ह कॅप्टन मी म्हणेन. इव्हन तुम्ही स्टीव्ह बद्दल बोललात, त्याला पण एक शांत कॅप्टन म्हटलं गेलं, पण त्याची प्लेसमेंट, फिल्डिंग प्लेसमेंट बघा. आठवतं ना ते 9 स्लिप्स त्याने लावल्या होत्या झिम्बाब्वे विरुद्ध, 9 स्लिप्स इन वन डे मॅच. आणि असं पाहिजे. म्हणजे माहितीये का, स्टीव्ह म्हणा किंवा गांगुली म्हणा, हे जे असे कॅप्टन्स होते ना, ते त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं की तुम्ही फक्त ॲज यू राईटली मेन्शन की शिवीगाळ करून किंवा स्लेजिंग करून तुम्ही भारी कॅप्टन किंवा भारी प्लेअर नाही होऊ शकत. करायला लागतं किंवा केलं पाहिजे हे निराळी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही एक कॅप्टन्सी हा रोलमध्ये येता ना, ते लिडरशिप रोलमध्ये येतात, तेव्हा तुमचा डेफिनेटली अप्रोच किंवा तुम्हाला टीमचा विचार करावा लागतो किंवा आपल्याला जबाबदारी 1% एक्स्ट्रा आहे हे नक्कीच मनात ठेवावं लागतं. मग कदाचित ते रक्तात पण असं दिल्लीचं रक्त वेगळं आणि इकडे मुंबई. जसं मी आता आपण विराट कोहलीला एक्झाम्पल घेऊ. विराट कोहलीचं अग्रेसिव्ह आहे आणि ती अग्रेशन ती नॅचरली आणि ती त्या सिच्युएशनला डिमांड पण करते. तो पण एक माइंड गेम असतो वेगळा. तो पण आहे. सो तुम्ही दुसऱ्या टीमला जर तुमच्या माइंडमध्ये ते चढू दिलं, आपण जे म्हणतो अटॅक करून किंवा डॉमिनेट करू दिलं, तर तुम्ही खच्चीकरण करायला वेळ होत नाही. बट तेच तुम्ही असं राहिलात स्ट्रॉंग मेंटली की नाही बॉस. आय विल गिव्ह वन मोर एक्झाम्पल, अजिंक्य राणे. माय फेवरेट क्रिकेटर. नाही, सेम यार. म्हणजे त्यांनी जे ऑस्ट्रेलियामध्ये टीम लीड केलेली विराट कोहली नंतर, मेलबर्न 2021. सो इतकं सुंदर होतं ते सगळं बघणं की तो जेव्हा सिराजला काय कोणी बोललं, त्यांनी गेम थांबवलेला की जोपर्यंत तुम्ही जाऊन तिथे बघत नाही कोण बोललं आणि त्याला बाहेर काढत नाही, मी चालूच करणार. सो मग तुम्ही राणेला असं बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की तो अग्रेसिव्ह आहे, बट डेफिनेटली दिस इज वन ऑफ द अग्रेशन ही हॅज शोन. आणि त्यांनी जशी लीड केली त्याच्या पण डिसिजन्स वॉज अमेझिंग. मेलबर्न क्रिकेट त्याची बॅटिंग, त्याचा रेकॉर्ड बघितलं तर आतापर्यंत एकही टेस्ट मॅच जिंकलेली हारलेली नाहीये त्यांनी. आणि परत थोडा सॉरी विषयांतर होईल, आणखी मला सुचतंय म्हणून आठवत आहे. त्याच म्हणजे रहाणेमुळेच आपल्याला कुलदीप यादव मिळाला. अरे नक्की 2017 धर्मशाळा टेस्ट मॅच. त्याला कोणी घेणार नव्हतं. रहाणे वॉज द कॅप्टन बिकॉज विराटला काहीतरी पनिशमेंट म्हणून त्याला आउट ऑफ द तो होता काहीतरी एका मॅच साठी, खेळला नव्हता.
रहाणे कॅप्टन होता, रवी शास्त्री कोच होते हा. आणि त्यांनी म्हटलं की मला कुलदीप यादव हवाय, चायनामन पहिला नाही भारताचा. म्हणजे त्याचं क्रिकेटिंग ब्रेन एक वन ऑफ द जबरदस्त. बेस्ट प्लेअर, म्हणजे माझाही वन ऑफ द खूप फेवरेट, माझा आवडता क्रिकेटर आहे. कारण तो शांतपणे राहून सगळं व्यवस्थित तो Exactly. अग्रेशन दाखवतो हो, त्याचं. म्हणजे ही हिमसेल्फ इज अ ब्लॅक बेल्ट, त्यांनी सांग राणे इज अ Oh. ब्लॅक बेल्ट. हे नव्हतं माहित. हा वाव. आणि माणूसच मस्त आहे मस्त तो. आहे, एकदम मस्त आहे. आणि खूप. रेकॉर्ड कसला भारी, आजपर्यंत एकही टेस्ट एकही मॅच test match हरला हारलेली नाहीये. नाही तुम्ही. आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला, ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलेली 26 ऑल आउट नंतर येऊन कॅप्टन्सी करणं, त्याच्या पुढे स्वतःचे 100 करणं, खरंय. टेस्ट सिरीज जिंकून देणं, सिच्युएशन मध्ये जेव्हा आपल्याकडे लिमिटेड प्लेयर्स आहेत, मेन प्लेयर्स नाहीत, कोच पण नाहीये, अजून काय आता कुठली सिच्युएशन हवी. शेवटी अशी अवस्था होती की कोणी हा, बाहेरून पाणी द्यायलाही कोणी पाणी नव्हतं, द्यायला, आणि म्हणजे literally. अशी अवस्था की आपला म्हणजे प्रत्येकजण इंजुरी जायचीच ना. 2021 चा जो नक्कीच, होता नक्कीच. बॉडीला काय एक वर्ड आहे तो, इंग्लंड ऑस्ट्रेलियाची जी Body डॉन line ब्रॅडमन ची, हा. बॉडी लाईन क्रिकेट, Body line, हा तशी सेम सिरीज झाली होती आपली. आणि असं होतं की मी म्हटलं तसं कोच सुद्धा त्या ड्रेसिंग रूम मध्ये पण, रवी शास्त्रीला कोविड झाला गेस तेव्हा, त्यामुळे ते पण नव्हते. रोहित शर्मा आणि तोच होता, रोहित शर्मा आणि होता. अमेझिंग येस कॅप्टन्सी, येस, मस्त मस्त प्लेअर आहे. हो. पण आपण आपल्या ह्याच्यावरती नक्की, क्रिकेटवरती नक्की. येऊयात की मग त्यावेळेस मग तुम्ही कसा एन्जॉय केला तो रात्री moment? ऍक्च्युली एन्जॉय ऍज सच इतकं नाही, कारण अनफॉर्च्युनेटली आम्ही खरं तर वेगळ्या सेमीफायनलचा खेळायला पाहिजे होतं, पण आम्ही प्ले ऑफ जिंकलो. बट या थोडंफार हा ते या एक वेगळं होतं ना. गोल्ड नाही थोडंसं. मिळालं, ब्रॉन्झ तर मिळालं ना. नाही पण तसं नाही, पण म्हणजे ते प्ले ऑफ खेळणं आणि ते जिंकणं खूप गरजेचं होतं. बट सिच्युएशन किंवा जशी टीम होती, एक वेगळ्या ठिकाणी आम्ही पाहिजे होतो, हे सगळ्यांनाच माहित होतं. अच्छा अच्छा. सो कुठेतरी ती सल राहते. हा, आणि ते राहणं ऑब्व्हियस होतं, कारण इतकं छान सगळं प्रिपरेशन झालं होतं, कॅम्प्स झाले होते. म्हणजे त्या कॅम्पच्या पौर्णिमा राव आमच्या ज्या कोच होत्या, अच्छा, आमचा कॅलकटाला जेव्हा कॅम्प होता तेव्हा स्पेशली गोल्फ आम्ही खेळलो होतो लॉंग शॉट साठी, कारण तो स्विंग बॅट स्विंग येण्यासाठी 2-3 असे हे सेशन्स गोल्फचे झाले होते. अच्छा. सो प्रिपरेशन खरंच खूप छान झाली होती. बट अनफॉर्च्युनेट होतं कधी कधी. 2023 19 नोव्हेंबर आयुष्यभराकरिता दुःखाचा क्षण आहे तो. सिरियसली रोज रनआउट. हा 2019 कोणती तारीख, जुलै होती आय थिंक, जुलै 5-6 जुलै होते, जून और मे बी एंड ऑफ द जून. एंड ऑफ जून. तो अजूनही वाटते की तो रनआउट एक थोडी एक चूक, आणि धोनी होता त्यामुळे जास्ती झालं की तो कधीच रनआउट होणं असं, धोनी रनआउट असं सिरियसली हॅव टू टेक ऍक्सेप्ट करणं. हा असं आहे. मी म्हणलं तसं की 17चा 9 रनचा लॉस वर्ल्ड कपचा तो, आणि हे या लॉसेस मधनच आता ते जे जिंकतायत. हो ऍक्च्युअली कुठेतरी ते म्हणजे त्याची तयारी होते ना, प्लॅटफॉर्म तयार तुम्ही होतो. प्रिपेअर होता की ह्या सिच्युएशन मध्ये आलात तर तुम्ही काय करणार. चांगली गोष्ट पण असते की ही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात परत आली तर तुम्ही त्याच्यामध्ये आधीसारखं नाही करणार. सो हे एक लेसन असतं आपल्याला, मसल मेमरी सारखी ही सो एक मेमरी क्रिएट लेसन असतो. करेक्ट. अच्छा ओके. मग मिताली राज तुमची एक आवडती कॅप्टन असं म्हणता येईल. हा, म्हणजे दोघी ऍक्च्युअली स्पीकिंग दोघी. जुलन, कारण जुलन कसं आहे, जुलन बरोबर मी एअर इंडियामधनं जेव्हा खेळायचे, एअर इंडियाची मुलींची टीम होती तेव्हा मी एअर इंडियामधनं खेळले. 3-1 वर्ष तरी होते. सो तेव्हा जुलन तिकडे होती. सो जुलन बरोबरची आधीपासूनची, मिथालीची पण आहे, कारण अंडर 9 ती रेल्वे ते, पण अंडर 19 पासून जुलन, मिथाली, मी आम्ही सगळे एकत्र ती बॅच. सो केमिस्ट्री पण जुळली. हा, मग ती एक असं होतं की तो बॉन्ड आहे, ती मैत्री होती. ते दोघींच्या अंडर कॅप्टन्सी अंडर खेळणं खूप मस्त होतं. पण हे एक मला सांगाल, म्हणजे एअर इंडियाकडनं किंवा रेल्वेकडून खेळणारी क्रिकेटर नक्की काय असतं त्यांचं? रेल्वेची आता त्यांची टीमच आहे, म्हणजे बीसीसीआयच्या डोमेस्टिक ह्याच्यामध्ये रेल्वेच्या टीम्स आहेत. आणि एअर इंडियाची अशी होती की तिथे कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही प्लेयर्स ते हायर करायचे आणि त्यांची टीम नॅशनल खेळायची. बट ते होतं की विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया जी आधीची होती, बीसीसीआय अंडर यायच्या, मर्जर व्हायच्या आधी ती टीम एअर इंडियाची होती. आणि मर्जर झाल्यानंतर ती टीम बंद झाली, कारण मग ते बीसीसीआय अंडर येत नाही. मुलांची एअर इंडियाची टीम आहे, पण ते इन्स्टिट्यूशनल मॅचेस खेळतात. एअर इंडिया त्याच्यात इन्व्हिटेशन वगैरे मॅचेसमध्ये पार्टिसिपेट करते. सो त्यांची आय गेस अजूनही टीम, आता मला माहित नाही आहे का नाही, बट तरी सो तो एक हे होता. तसं एअर इंडियाची टीम त्यांनी बनवलेली, तेव्हा ते कॉन्ट्रॅक्टेड प्लेयर्स मध्ये आम्ही होतो. सो रेल्वे म्हणजे कसं, तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला परमनंट जॉब मिळतो. परमनंट जॉब मिळतो. सो तुम्ही जॉब करू शकता रेल्वेकडनं टीम. आणि इंडियन रेल्वेजची टीम सिलेक्ट होण्यासाठी त्यांच्या ज्या बाकीच्या टीम्स आहेत,
वेस्टर्न रेल्वे, साऊथ हम्म. सेंट्रल रेल्वे, नॉर्दर्न रेल्वे, त्यांची इंटर रेल्वेज होते आणि मग त्याच्यातनं ती इंडियन रेल्वेची टीम सिलेक्ट केली जाते. ओ, अच्छा अच्छा. Yeah. आणि मग यातून म्हणजे असं काही असतं प्रेफरन्स मिळतो नाही, इंडियन असं काही नाही. असं आता काही नाही. जस्ट तुम्हाला एक लाईमलाईट मिळेल. हा, म्हणजे आता कसं आहे, इंडियन रेल्वेची टीम तेव्हा बघायला गेलं तर जवळपास 15 पैकी 11 इंडिया प्लेयर्स असायचे. अच्छा. हा, सो आणि एअर इंडिया टीम मध्ये पण तसं होतं की आम्ही जे 15 लोक होते त्याच्यातले निदान एक 6 ते 7 प्लेयर्स इंडिया खेळलेले असायचे रेग्युलर इंडियन टीम मध्ये. काही नावं सांगू शकाल? पूर्णिमा राव स्वतः होत्या, अंजू जैन होत्या, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी, नंतर झुलन गोस्वामी, अमृता शिंदे जी महाराष्ट्राच्या प्लेअर ती होती, नंतर तुम्ही अजून स्वतः देविका पळशीकर. नाही, तेव्हा मी इंडिया नव्हते खेळले. अच्छा. देविका पळशीकर बॅटिंग बॅट्समन आता जी मुंबई इंडियन्सची बॅटिंग कोच, बॅटिंग कोच आहेत त्या. सो ती होती. सो बरेच असे होते जे इंडिया प्लेयर्स होते. रुमेलीधर. अच्छा. सो ते होते ते. सो तेव्हा असं व्हायचं की तेव्हा एअर इंडिया आणि इंडियन रेल्वेज ह्या दोन एक स्ट्रॉंग टीम असायच्या. अच्छा, म्हणजे अपोज एकमेकांच्या म्हणजे विरुद्ध का स्पर्धा? त्या डोमेस्टिक सर्किट मधल्या स्ट्रॉंगेस्ट टीम होत्या असं होतं ते. अच्छा अच्छा. पण ते बंद झाल्यानंतर मग आता रेल्वेज काही वर्ष, पण आता सुद्धा रेल्वेज इट्स नॉट की रेल्वेज प्रत्येक वेळेस जिंकते. आता वेगवेगळे विनर्स आपल्याला मिळतात. यावर्षी महाराष्ट्र टीम जिंकली T20. मग आपल्याकडे एकदा दिल्ली जिंकलेली, एकदा मला असं वाटतं अजून 1-2 म्हणजे असे वेगवेगळे विनर्स पण यायला लागले. असं नाहीये की फक्त रेल्वेज. पण रेल्वेचा एक क्लास डेफिनेटली डॉमिनंट साईड राहिलेलीच आहे. कारण पण आता त्यांची सुद्धा असं आहे की थोडीशी नवीन होतीये ती अजून बनवता येते. त्यांनी 90sचा काळ गाजवला. 2000 नंतरचा जो काळ होता 2000 पासून मी खेळला तेव्हा तर रेल्वे वॉज लाईक बेस्ट. म्हणजे तुमच्या तेव्हा रेल्वेमध्ये मिताली होती, नीतू डेव्हिड होत्या, हेमलता काला, यू नेम इट. आणि तिकडे ते प्लेयर नुशीन अलकदीर, नंतर बरेच इंडिया प्लेयर्स तिथे होते. सो हे कॉन्ट्रॅक्ट करतात म्हणजे काय प्रोसेस? नाही, रेल्वेज त्यांना त्यांचं सिलेक्शन असतं, त्यांना ते प्रॉपर जॉब असतो, परमनंट जॉब. सो तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि मग प्रॅक्टिस करता आणि मग तुम्ही खेळता. सही. सिक्युरिटी फायनान्शियल सगळ्याच पद्धतीची सिक्युरिटी. सो ते, आणि तेव्हा असे काही एवढे पैसे नव्हते मिळत खेळायचे. आणि ऑफकोर्स BCCI आल्यानंतर जे झालं रेव्होल्युशनच आहे ते ऍक्च्युअली, मर्जर झालं. सो एक स्टेबिलिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी मर्जर नंतर बऱ्याच असे रेल्वेजमध्ये जॉब न असलेल्या मुलींना ती त्याच्यामुळे मिळाली की तुम्हाला पैसे मिळायला लागले खेळायचे. खरंय, एक्झॅक्टली, खेळायचे पैसे. पहिले फक्त आवड आहे म्हणून करतात. म्हणजे मी म्हणेन की जोपर्यंत ते नव्हतं आणि तेव्हा जे खेळलेले खेळाडू आहेत सगळे की आवड आणि छंद किंवा पॅशन गेमसाठी आणि काय काय करून त्या परिस्थितीतनं ते खेळलेले आहेत. सो ते हॅट्स ऑफ टू देम डेफिनेटली. त्यांच्यामुळे आज हे एक प्रकारे अगदी म्हणजे काही वादच नाही. त्यांचे सॅक्रिफायसेस किंवा त्यांनी ते चालू ठेवलं ना, शेवटी पायव्यातले दगड होते त्याच्यामुळे आज इमारत आहे. त्यांनी ते चालू नसतं ठेवलं, कुठेतरी ब्रेक झाला असतं तर कोणालाच पुढे काही मिळालं. बरोबर आहे, असं आहे ते सगळं. आणि 2017 नंतर तर मग विमेन्स कप एकदम वाढलं. कारण तो एक सगळ्यांनी बघितलं होतं ना तो वर्ल्ड कप, आणि त्याचं व्ह्युअरशिप खूप होती. आणि इंडिया फायनलला जस्ट 9 रननी हारलेले. तो एक म्हणजे वाटलं होतं. आणि त्याच्यामुळे ते कळलं की मुली काय काय करतात किंवा कुठेपर्यंत खेळतात किंवा मुलींची टीम कशी आहे, कोण आहे. इनिशियली लेवलला अंजुम चोप्रा, मिथाली राज, झुलन हे सगळे आधीचे प्लेयर्स जे नावाजलेले होते. आता जसं स्मृती आहे किंवा हरमन आहे किंवा दीप्ती शर्मा आहे, आता बरेच प्लेयर्स आहेत ज्यांना ओळखतात. रेणुका सिंग ठाकूर आहे, असे खूप जण आहेत. WPL मुळे तर खूपच वाईड त्याचं झालेलं आहे प्लॅटफॉर्म. पण मग वेगवेगळी नावं पण पुढे यायला लागली. जेमिमा आहे, डेफिनेटली. मग ते पर्सनॅलिटी 2017 नंतर थोडस जेव्हा रेंज वाढली विमेन्स क्रिकेटची, जेव्हा ते टीव्हीवर जास्ती दिसायला लागलं, इट वॉज गुड. तुमचा पर्सनल प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे पुण्यातूनच. मी आधी जसं सगळे मुलं मुली सोसायटीत खेळतात, इकडे तिकडे खेळतात, तसं मी खेळायचे. आणि 10वी नंतर खरं तर एक पेपरमध्ये वाचलं होतं की नेहरू स्टेडियमवर मुलींचा क्रिकेटचा कॅम्प होणार आहे. 2000 नाही, 95-96. आणि तेव्हा मग मी तो वाचून मी जॉईन केलेला आणि असंच एक गेला. मग तेव्हा माझी फिल्डिंग ऍक्च्युअली खूप चांगली होती. अच्छा, मी तुम्हाला विचारणार होतं की तुमचं बेस्ट काय होतं त्यातलं. सो त्या फिल्डिंगच्या याच्यावर मला त्या कॅम्प नंतर इमिडिएटली अंडर 16 का 15चं जे सिलेक्शन होतं महाराष्ट्राचं, त्याच्यात माझं सिलेक्शन झालं. अंडर 19 मध्ये झालं. आणि जेवढं मी
तेवढं काही तेव्हा कळायचं पण नाही, पण मला जेवढं कळायचं त्याच्यावर माझ्या फिल्डिंगमुळे माझं सिलेक्शन झालं होतं हे मला माहिती होतं. कारण पुण्याची जॉन्टी रोड्स. असं चांगल्या फिल्डिंग कॉलेजमध्ये म्हणा, नंतर जेव्हा खेळायला लागले तेव्हा फिल्डिंग मला स्वतःला खूप आवडायची. म्हणजे अजूनही फिल्डिंगसाठी मला विचारलं कोणी तर मी टाइम. म्हणजे तुम्ही तो पिरियड सांगताय जेव्हा भारतीय टीम फिल्डिंगसाठी एक प्रसिद्ध नव्हती, खूप प्रसिद्ध होती. म्हणजे नक्कीच ते इम्प्रुव्हमेंटची तेव्हा ओव्हरऑलच फिल्डिंग अवेअरनेस नव्हता. कारण कसं असतं, मी बॅटिंग केली, रन्स झाले, मी टीम मध्ये, असं असायचं. तो महत्व फिल्डिंगचं हळूहळू वाढत गेलं आणि आता तर काय म्हणजे खूपच झालंय. आपण नॅटवेस्ट जिंकलो युवराज सिंग आणि मोहम्मद कैफमुळे, तेव्हा मग फिल्डिंग बद्दल जास्त अवेअरनेस वाढला. कारण तो एकतर जॉन्टी रोड्समुळे तर अवेअरनेस आला. म्हणजे अवेअरनेस पेक्षा तुम्ही अशी फिल्डिंग करू शकता हा त्यांनी दाखवून दिलं की फक्त समोर आलेला बॉल अडवणं ही फिल्डिंग नाही. गलीमध्ये तो उभा असलेला डॉन होता, तो गलीमधला तो पॉइंटला अच्छा जॉन्टी रोड्स पॉइंट. सो ते एक स्पेसिफिक जागा म्हणा, किंवा तो जसा हलायचा अडवायला, तो कुठलेही अडवायचा आणि तो ते फरक पडत गेला. आणि मग ते हळूहळू युवराज सिंग, मोहम्मद कैफ, आपले जे आता जडेजा, आता तर खूप जण आहेत. सो आता बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे नाही. आणि डेफिनेटली त्यांनी ना, तुम्ही जर 20 रन अडवले ना तर टीमला खूप फरक पडतो. हे फिल्डिंगचं महत्व जेव्हा रिअलाइज झालं ना, तेव्हा तो आपला गेम हळूहळू वाढत गेला. अजूनही त्याच्यावर इम्प्रूव्ह, तुम्ही जेवढं त्याच्यावर वर्क कराल दॅट इज गुड फॉर यू, असं आहे ते थोडक्यात. तुम्ही कुठे प्लेसमेंट असायची तुमची आवडती जागा? पॉइंटला. अरे वा, मस्त. पॉइंट किंवा कधी कधी आमच्या 2 days मॅचेस असायच्या तेव्हा मग फॉरवर्ड शॉट लेगला वगैरे. भीती नाही वाटली कधी? नाही. हेल्मेट असायचं ना. सिली पॉइंट पण तुम्हाला वाटत नाही? हा वेगळा प्रश्न आहे, म्हणजे हा मला जेन्युइन प्रश्न आहे, उत्स्फूर्त, की आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये सिली पॉइंट, फॉरवर्ड शॉट लेग हे गेलेच, काळा म्हणजे नामशेष झाले. नाही, टेस्ट मॅच तेवढंच दिसायला बघायला मिळतात, ते सुद्धा कधीतरी. कारण आता एकतर असं आहे की पिचेस हा एक फरक पडलाय आणि ते बरोबर पण आहे. कारण तुम्हाला जर क्रिकेट वाढवायचं असेल तर थोडे रन्स पण दिसले पाहिजेत बस. तुम्हाला फिल्डर्स बघून नाही, पण डेफिनेटली त्या जागेवर फिल्डिंग करण्याची मजा खूप वेगळी असते. नक्कीच, खूप वेगळी असते. इंडियन टीम मध्ये म्हणतात ना की जो नवीन आहे त्याला डझंट मॅटर तो चांगला आहे की नाहीये, त्याला ते खूप जुनं झालं. पण म्हणजे मी जेव्हा तिथे फिल्डिंग करायचे ना, आय यूज्ड टू एन्जॉय. कारण मला खूप मजा यायची. कारण एक तर कसं आहे, त्याच्याने स्वतः आपण जेव्हा बॅटिंगला येतो किंवा आपण क्रिकेट बघतो ना, तेव्हा ते रिअलाइज होतं की अरे हा, हे पाय असा हल्ला तर मग तो आपण असा हलायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघायला ऍक्च्युअली सगळ्यात क्लोज. जसं म्हणतात की कीपर इज द बेस्ट जज करणारा, मागच्या साईडने बघणारा. पण तो असं की विकेट कीपर अशी व्यक्ती आहे ज्याला क्रिकेट पूर्ण बघायला मिळतं. बॉलचा जो स्विंग असतो, बॉलची ही हॅज टू बी अ बेस्ट बॅटर जो विकेट किपिंग करतो. कारण तुम्हाला तो दिसतोय, तुम्ही जज करू शकता तुम्ही कधी, कारण तुम्ही मागे जात. तसं मी म्हणेन की जे स्लिप फिल्डर्स किंवा फॉरवर्ड शॉट हे त्यांना पण बऱ्यापैकी त्यांची एकतर अजिलिटी जास्ती चांगली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तो उपयोगच नाहीये. इकडे तिकडे क्विकनेस पाहिजे, तुम्ही बॉल पटकन स्टम्प्सवर. सो ते सगळं क्लोजली बघणं आणि ते फोकस जास्ती लागतं डेफिनेटली. हा विचार आजपर्यंत आला नव्हता की तिथली म्हणजे जी शॉर्ट लेग, फॉरवर्ड शॉर्ट लेग किंवा मग सिली पॉइंट ना, सगळ्यात जवळनं मॅच बघायला मिळते बॅट्समनची. आणि जवळनं मार पण जवळनं मार. म्हणून म्हटलं तुला भीती वाटलीच नाही का तुम्हाला? मी खूप मार खाल्लाय पण नाही वाटली कधी. स्वीप मारतोय बॅट्समन डायरेक्ट इथे बसलेला एकदा. डायरेक्ट इथे. रमण लांबा. पण हेल्मेट कंपल्सरी. आणि आता थोडीशी मला असं वाटतं त्यांनी पोझिशन जी खूप पूर्वी जवळ होती त्यांनी आता तिथे डिस्टन्स हे केलंय, जेणेकरून थोडी मागे. आणि ऑफकोर्स विदाउट हेल्मेट पण काय मिली सेकंडचा पण वेळ अंदाज येत नसतो तिथून. ती जागा तुम्ही हल्लात तर तुम्ही वाचलात थोडक्यात, नाही तर नाही. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कोणता 2014 नोव्हेंबर मध्ये तो पण गेला होता तिथेच बॉल लागून. नाही, पण तो बॅटिंग करताना मार्क ह्युजेस नाही, ह्युजेस होता, फिलिप ह्युजेस. पण तो बॅटिंग करताना गेला, तो बाउन्सर वरती गेला. तो ऍक्च्युअली इथे लागला त्याला तो. ओके. सो तुम्हाला आवडायची शॉर्ट लेग, फॉरवर्ड शॉर्ट लेग? पॉइंट फॉरवर्ड. ऍक्च्युअली मला फिल्डिंग खरंच कुठेही आवडायची, बट माझं एक गडबड अशी झाली की खूप वर्ष मी 30 मध्ये फिल्डिंग केली. आणि मी जेव्हा म्हणजे चॅलेंजर ट्रॉफी जे हायर लेवलचं थोडंसं असतं तिथे गेले तेव्हा मी
बाउंड्रीवर गेले आणि मग मला असं झालं की आपण इथे फिल्डिंग खूप रेअरली केली आहे पण त्यांनी फरक पडतो पूर्ण माहितीये का? वावर कारण आपलाय. पण बॉलचा स्पीड, बॉल तुमच्या दिशेने किती हळू येतोय, जोरात येतोय हे 30 यार्ड मध्ये ठरलेलं असतं, पण तिथे नसतं झालं. थोडं तेव्हा माझी गडबड झालेली, पण हळूहळू त्याचीही सवय झाली. म्हणजे तुमच्याकडे चॉईसच नसतो की तुम्ही त्या लेवलला खेळल्यानंतर तुम्ही सगळीकडे फिल्डिंग करणं मस्त असतं. ऍक्च्युअली. पण तुमचा थ्रोईंग आर्म स्ट्रॉंग होता, हो, हो. कारण हो, तिथल्या तो काही प्रश्न नाहीये. आणि जनरली असं असतं का की 30 यार्ड्स मध्ये जे क्लासी प्लेअर आहे, सिनियर प्लेअर आहे, असं आणि काही तिकडे दूर नसतं. असं काही असं नसतं काही ना. नसतं. मला वाटतं बॉलरला तिथे दूर नाही, टाकतात. ऍक्च्युली कसं होतं की थोडंसं क्विक sharp- म्हणणारे किंवा हा. अजाईल ते थोडं त्या 30 यार्डला लागतं. आता तसं काही राहिलेलं नाहीये. ओके. इनफॅक्ट बाउंड्रीवर जास्ती पटकन हलणारे फिल्डर लागतात. अच्छा. हो, विराट सुद्धा बाउंड्रीवरती So, फिल्डिंग करतो असं कधी-कधी. काही राहते. पूर्वी थोडंसं नवीन होत होतं ना, डेव्हलपमेंट चालू होती. So, आपल्याकडे मान अपमान बरेच असतात क्रिकेटमध्ये. तो टॉपिक ठीक आहे, तो नको घेऊयात आपण आता. पण असतं स्लीप मध्ये फक्त सिनियर क्रिकेटर्स असतात. असं काय म्हणजे मी तर कधी असं मला कुठेही फिल्डिंग इनफॅक्ट मी ज्यांच्याबरोबर खेळले त्यांना कोणालाच असं काही नव्हतं की मी स्लीपमध्ये का उभं राहायचं अच्छा. नाही किंवा मी बाहेर का उभं असं कधीच काही मी पाहिलेलं मेन्स क्रिकेटमध्ये असायचं. आय डोंट नो. की आम्ही सिनियर बॅट्समन आहोत, आम्ही फक्त स्लीपमध्ये राहू, वेदर ते तितकं इरिस्पेक्टिव्ह ऑफ टॅलेंट. ओके, त्यानंतर टॉपिक कधीतरी बोलूया त्यावर. येस. मग अशा प्रकारेच 2 एप्रिल 2014 तुम्ही गाजवलात लिटरली. म्हणायला काय हरकत नाही. खरंच आहे, प्लेअर ऑफ द मॅच. म्हणजे ते जास्ती छान वाटलं जेव्हा ते बुमराचं कंपॅरिझन झालं. 2024 मध्ये जून जुलैमध्ये युएसए मध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप झाला T20. भारताची पाकिस्तान विरुद्ध मॅच होती अमेरिकेत. फक्त 6 रनने इंडियन टीम जिंकली. बुमराने 3 विकेट काढल्या. सेम तो जो रेकॉर्ड आहे, त्याचे नंबर्स आहेत ते आणि सोनिया मॅमचे नंबर्स अगदी सारखे आहेत की बुमराने भारत तेव्हा सुद्धा मॅच जिंकली 2024च्या T20 वर्ल्ड कप मध्ये 6 रनने. 2014 मध्ये मॅच जिंकली महिला क्रिकेटमध्ये 6 रनने. बुमराने सुद्धा 4 ओव्हरमध्ये 3 विकेट काढून 14 रन दिले होते. सोनिया मॅमने सुद्धा 4 ओव्हरमध्ये 14 रनवरती 3 विकेट घेतल्या आणि 6 रनने भारत जिंकला, तेव्हाही आणि 2 वर्षापूर्वीही. तर हा एक सुंदर योगायोग घडलाय सोनिया मॅम सोबत आणि बुमरा सोबत. त्यामुळे हा इतक्या एक प्रचंड महान क्रिकेटर असं म्हणता येईल, कारण बुमरा सोबत त्यांचं नाव अगदी प्रॉपर एका चांगल्या योग्यरित्या जुळलं आहे क्रिकेटच्या बुक्स मध्ये. बुमराचं कंपॅरिझन झालं. हा रेकॉर्ड आहे. आता युएसए मध्ये 2024ला आपला वर्ल्ड कप झाला. इंडिया 24 मध्ये जून जुलैमध्ये इंडिया पाकिस्तानची मॅच आय थिंक 6 रननेच आपण मॅच जिंकलो आणि बुमराचा जो स्कोअर होता, प्लेअर ऑफ द मॅचचं बॉलिंग अनालिसिस आणि माझं सेम होतं. तुम्ही स्वतःला ऑलराऊंडर समजता का? हो, होता ना. जी क्रिकेटर 6व्या नंबरवरती बॅटिंग करते 4th डाऊन, ती नक्कीच ऑलराऊंडर. म्हणजे मी आवडतं, सगळंच करायला आवडतं, असं काय म्हणायला हरकत नाही. हा, आणि काय म्हणतात फिल्डिंग मध्ये तुम्ही द बेस्ट होतात. सो बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कम्प्लीट ऑलराऊंडर पॅकेज. मला वाटत नाही WPL आज सुरू असायला हवं होतं. कुठे तुम्हाला बीड मी खेळत असताना WPL झालं असतं तर आवडलं असतं. सिरियसली नक्की आवडलं असतं. तुम्ही मोस्ट इन डिमांड प्लेअर असतात. ते असं नाही मी सांगणार, पण मला नक्की खेळायला आवडलं असतं. कोणी ना कोणीतरी घेतलं असतं एवढी नक्की शेवटपर्यंत तुम्हाला लोकांनी हे केलं असतं, बीड केलं असतं. नक्की घेतलं तर असतं एवढं नक्की. बीड कोणी केलं असतं आय डोंट नो, बट घेतलं असतं. अच्छा. आणि मग आता स्मृती मंधानाबद्दल काय सांगाल? म्हणजे ती पहिलीच तेव्हा यंग होती, जस्ट नुकती आली होती, तर मग तुमचं असं कम्युनिकेशन असतं इव्हन मिताली राज, स्मृती मंधाना? अगदी स्मृती तर म्हणजे मी म्हणलं तसं एकत्रच 2014चा वर्ल्ड कप खेळलो, महाराष्ट्राकडनं खेळलो आणि फॉर्च्युनेटली 2 वर्षापूर्वी जेव्हा मी महाराष्ट्र सिनियर टीमची असिस्टंट कोच होते तेव्हा स्मृती लीड करत होती. अच्छा. सो नक्कीच ती तुमची शेवटची मॅच होती 2014 2 एप्रिलची? हो, तेव्हा स्मृती होती ना. मला एकदम डोळ्यासमोर चित्र आलं. 2011 इंडिया वर्सेस श्रीलंका फायनल. तेंडुलकर आउट होऊन आज जातोय आणि कोहली येतोय ग्राउंड मध्ये, तो तुम्ही सोडताय आणि ते पण माहित नव्हतं तिला, कोणालाच स्टार्टिंगला माहित नव्हतं. म्हणजे कसं आहे की ती ऑलमोस्ट तेव्हा पण फॉर्म मध्ये होती, पीकला होती. सो तेव्हा खेळलोय, महाराष्ट्राकडनं खेळलोय एकत्र. म्हणजे तुम्ही क्रिकेट सोडत होता इंटरनॅशनल आणि शी वॉज अबाउट टू रूल. शी वॉज ऑलरेडी रुलिंग. अच्छा, तेव्हा पण 14 मध्ये, कारण तिने इंटरनॅशनल तेव्हा डोमेस्टिक मध्ये चर्चेत होती, कारण सुरुवात होती डेफिनेटली तिची. शिक्का पडलेला की स्मृती एक कोणीतरी आहे. इंटरनॅशनल मध्ये थोडा पडायचा होता.
कारण ती जस्ट डेब्यू केला होता तिने तेव्हा Okay, 16-14 मध्ये. 2014 ची जी मॅच आहे आता बघूयात तुम्हाला किती आठवत आता स्मरणशक्ती अरे त्याबद्दल. बापरे. त्या मॅच मध्ये मॅच रेफरी कोण होता? जवाहर श्रीनाथ. वा, हा, हे Best. मला नक्की माहितीये. हे आठवतं तुम्हाला? नक्की माहितीये. माझा अत्यंत आवडता क्रिकेटर, ओके. जेन्युअन फास्ट बॉलर, पहिला व्हेजिटेरियन फास्ट बॉलर त्याला म्हणतात सगळेजण. व्हेजिटेरियन फास्ट बॉलर. येस. त्या मॅच मध्ये जे ग्राउंड वरती अंपायर्स होते त्यापैकी एका अंपायरचं नाव सांगू शकाल? तो एक होता मला मारस, मला आठवत आहे नाव, पण एम पासन त्याचं नाव आहे. दुसरा तर फेमस सांगू, हो, क्ल्यू देतोय, सगळ्यांनाच कळेल. ओ या सायमन, नाही बिली बावडन, बिली बावडन, न्यूझीलंडचे बिली बावडन. आणि मॅरसमस तो एक, त्याचं नाव मला आठवत नाही, पण Okay. मला माहितीये तो होता. हो का? अच्छा, मला बिली बावडन म्हटलं आठवतोय तो. बिली बावडन. या. अच्छा, तुम्ही 9 रन काढले आणि कशा आउट झाला तेव्हा त्या मॅच मध्ये? स्टम्पिंग. कोणी केलं स्टम्पिंग? पाकिस्तानच्या किपरचं नाव नाही माहिती. बातुल फातिमा. ओके. आणि अस्वामिया पठाण नाही, अस्वामिया खान नाही, अस्वामिया समथिंग नाव होतं तिचं. ती बॉलर होती. हा, आणि बातुल फातिमा होती किपर. तिने स्टम्पिंग आउट केलं. हे नाही मी बघितलं. Out झालेलं नाही पाहिलं. ते मागे वळून बघितलं पण नाही सर मग तिकडे. जाऊ दे म्हणलं आता. अच्छा, त्या मॅच मध्ये एक जसं आपण योगायोग बोललो बुमराचा, तसं एक सुंदर योगायोग असं म्हणता येईल की भारताच्या सोनियाने 3 विकेट घेतल्या, पाकिस्तानच्या सानियाने 3 विकेट घेतल्या होत्या. सानिया बेग. सानिया खान होती ना? नाही, बेग. बेग का? अच्छा, सानिया बेग होती. अच्छा, आणि सोनिया डबीरने 3 विकेट. आय थिंक तिने 4 ओव्हरमध्ये 15 रन दिले होते आणि तुम्ही 4 ओव्हरमध्ये 14 रन दिले होते. काही रिग्रेट आहे? रिग्रेट असं नाहीये, पण नाही, ऍक्च्युली नाही. वाव, मस्त. व्हाईट्स बद्दल नाही खेळलात इंडियाकडनं असं काही? म्हणजे आवडलं नक्की असतं व्हाईट्स मध्ये खेळायला, डेफिनेटली. पण जो माझा गेम होता ना, मला माहित होतं की त्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे की टेस्ट मॅचच्या टेस्ट टीम मध्ये मला घेणं. बट डेफिनेटली वन डे आणि T20 माझ्या गेमच्या अनुसार मी बघायला गेलं तर टेस्ट मॅच मी नाही खेळले ह्याच्यात मला आश्चर्य नाही वाटत आहे. बट एखाद्या म्हणजे स्पेशली ऑफ स्पिन टाकते म्हणून असं वाटलं की थोडं आवडलं असतं, कधीतरी एखादी खेळायला आवडलं असतं. म्हणजे तुम्ही रंगामध्ये गाजवलं आहे, इंडियन जर्सी, ब्ल्यू जर्सी गाजवली. बट डेफिनेटली व्हाईट्स मध्ये दिलं, आवडलं असतं खेळायला, नाही असं नाही. पण ती रिग्रेट नाही मी म्हणणार, कारण मी म्हणलं तसं की गेम वेगळा होता माझा. तो डेव्हलप करायला टेस्ट मॅचचा गेम आला नसता किंवा नाही केला असं नाही, बट समहाव जो वेगळा माझा जो गेम होता स्पेसिफिक, त्याला मी दोन्ही जे फॉर्मॅट खेळले, आय एम हॅपी. सही. हे आनंद आहे ना क्रिकेट. अगदी नक्की. वाव. पण काही क्रिकेटने काही हिरावून घेतलं असंही आहे? नाही, हिरावून म्हणजे कसं आहे, आता तुम्ही जेव्हा क्रिकेट किंवा हे प्रोफेशन निवडताना घरातले काही कार्यक्रम म्हणजे खूप आहेत खरं तर. कौटुंबिक माझी सख्खी आत्ते बहीण, सख्खी मामे बहीण आणि सख्खा आत्ते भाऊ, ह्या तिघांची लग्न माझी मिस झालेली आहेत. आणि ते आजपर्यंत त्यांची मुलं आता मोठी झाली तरी ते मला ऐकवतात की तू नव्हतीस. म्हटलं आता मी काही करू शकत नाही. सो ते, बट त्यांनाही माहिती होतं की मी का नव्हते. बट नक्कीच हे जे 2-3 गोष्ट किंवा कार्यक्रम मिस करणं, घरात कमीत कमी वेळ घरी थांबणं, अनफॉर्च्युनेटली टूर्स असायच्या, त्यामुळे मिस व्हायचं सगळं माझं. झुलन गोस्वामी की रेणुका सिंग ठाकूर, कोणती योग्य चांगली वाटते तुम्हाला बॉलर? हे दोन्ही चांगले. म्हणजे आत्ताचं बघितलं तर झुलनचा जो पेस होता तो लिटरली खूप अमेझिंग होता. मी झुलनचा जवळपास 120 ला खेळलेली आहे. ती एअर इंडियात असताना तेवढ्या. आणि मी म्हणेन की दोघीही त्यांच्या जो एरा आहे खेळण्यात त्याच्यात अमेझिंग. आणि आय एम शुअर, मी म्हणेन की रेणुका सिंगला जर विचारलं तर ती डेफिनेटली मिळेल की ती आयडलाइज करते झुलनला. अच्छा. सो नक्कीच. आणि दोन्ही आता T20 जास्ती आपण बघतो इकडे. रेणुका सिंग वर्ल्ड कप ऑफकोर्स होता, पण T20 साठी ती जी बॉलिंग टाकते ना, कमाल आहे. म्हणजे झुलन तर होतीच, पण आहेच. आणि झुलन म्हणजे लिव्हिंग लेजंड आहे ऍक्च्युली फास्ट बॉलिंग. पण रेणुका सिंग ठाकूर नक्कीच मी म्हणेन की T20 जेव्हा बॅटर्सला एक ऍडव्हान्टेज असतो त्या सिच्युएशन मध्ये ती जी बॉलिंग टाकते त्याच्यासाठी ती नक्कीच मी कमेंडेबल आहे तिचं. झुलन गोस्वामींवरती मूव्ही येतोय, आला पण आहे, रखडलाय, रिलीज होईल. मिताली राजवर पण आलाय. जर सोनिया डबीरवरती मूव्ही यायची असेल तर कोणती ऍक्ट्रेस तुम्हाला आवडेल? नाही, हा नको. अरे काय हरकत आहे. नाही, हा नको.
आहे घडूच नाहीये. 2000 ज्यांनी पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट घेतल्या. नाही, हा हे घडू नये. हरकत नाही, मला आता आवडेल बघायला. अरे प्रतिम आहे हे सुद्धा. नाही, हे असा कधी विचारच नाही आलाय मला. काय सुंदर प्लॉट होऊ शकतो आदल्या दिवशी ऍडमिट हॉस्पिटलमध्ये बांगलादेशमध्ये, नेक्स्ट डे व्हॅल्यू बॉल असं म्हणजे हे घडलंय जरी असलं तरी हा असा पिक्चर तर कधीच नाही विचार पण नाही आला माझा. ऑटोबायोग्राफी लिहावी असं काही नाही म्हणजे अनुभव? नक्कीच इच्छा आहे माझी, कारण इंजुरीजनी खूप आयुष्यात मोठा पार्ट प्ले केलेला आहे. ज्या क्रिकेटिंग करिअर आहे आणि ते मगाशी जे म्हणलंस ना, ते रिग्रेट नक्की आहे की चुकीच्या वेळेस मला इंजुरीज झाल्या. अच्छा. आणि त्याचं नक्की वाईट वाटतं मला खरंच की त्या इंजुरीज तर सगळ्यांनाच होतात, पण त्याचं जे टायमिंग होतं माझ्या आयुष्यातलं ते खूप चुकीचं होतं. इंजुरी टॉपिक आहे म्हणून थोडं बोलाल का? म्हणजे इंजुरी प्रोन बॉडी काय असते क्रिकेटमध्ये? नाही, मला जी इंजुरी झाली, मी जयपूरला महाराष्ट्राकडनं मॅच खेळते T20चीच, आणि तेव्हा आम्ही जस्ट वेस्ट इंडिज सिरीज होम सिरीज खेळून आलेलो आणि जुलनच्याच अगेन्स्ट बेंगॉल अगेन्स्ट मॅच होती. अच्छा. आणि माझा राईट पायाचा स्पाइक शूज होता ना, तो अडकला आणि माझा गुडघा सरकला आणि मी तो जागेवर अडला आणि ते ACL तुटलं. आणि त्याच्यानंतर माझ्या जवळपास 5 सिरीज गेल्या. म्हणजे त्या 2 वर्षात तो पिरियड तुमचा म्हणजे नाही, तो मी बरी झाले 8-9 महिने त्याच्यात गेले, 8 महिने वगैरे. बट त्याच्यानंतर इंग्लंड सिरीज होती ती मिस झाली. इंजुरी मधनं तुम्ही जेव्हा कमबॅक करता ना, ते खूप अवघड असतं. विश्वास देणं ओव्हरऑल क्रिकेट त्याच्यामध्ये की मी परत करू शकते चांगलं, जरी मी करत होते बट इट वॉज गेटिंग डिफिकल्ट. सो माझं त्या इंजुरीचं टायमिंग इतकं चुकीचं होतं. त्याच्यानंतर इंग्लंड सिरीज होती आणि जुलनच मला असं वाटतं लीड करत होती आणि तेव्हा तिचं असं होतं की इंग्लंडमध्ये जाऊन बॉलिंग कशी करणार ह्याची तू नीट तयारी कर. म्हणजे ह्या लेवलला बोलणं झालेलं असताना ती इंजुरी झाली आणि ते मिस झालं. सो ते इंजुरीचा रिग्रेट नक्की आहे. स्पाइक अडकताय पिच मध्ये, याच्यामुळे बरेच इंजुरीज. ऍक्च्युली आउटफील्ड मध्ये अडकला, कव्हर्स मध्ये फिल्डिंग करत होते आणि तेव्हा तो स्पाइक अडकला आणि ते गुडघ्याचं झालं. म्हणजे ओलसर होती काही असं काही? हार्ड होतं ग्राउंड आणि स्पाइक, आय डोंट नो, समहाव ते व्हायचं होतं, ते झालं असं काय म्हणायला हरकत नाही. मग आफ्टर रिटायरमेंट ती तुम्ही जाहीर केली की तुम्ही स्वतः ठरवलं की? नाही, स्वतः ठरवलं की बस हो गया, बेस्ट दिलं ऑलरेडी त्या मॅच मध्ये. आणि आता आणि थोडं म्हणजे मी लग्न झाल्यानंतर 5 वर्ष खेळले, सो आय वॉज थिंकिंग अबाउट समथिंग एल्स, बॅक होम, फॅमिली. सो मी बंद केलं आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर मी लेवल 2 केलं कोचिंगचं BCCIचं. आणि आता मी कोचिंग करते. म्हणजे मध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राला असिस्टंट कोच होते. मागच्या वर्षी जेव्हा महाराष्ट्रमध्ये WMPL झालं तेव्हा रायगड रॉयल्सला असिस्टंट कोच होते. सो चालू आहे. आणि कॉमेंट्री बद्दल तू विचारलंस तर मी ह्या वर्षी आणि मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मुलांची एक कॉर्पोरेट शील्ड नावाची टुर्नामेंट होती, त्याच्यामध्ये कॉमेंट्री केली. मस्त होतं, आवडतं मला ते पण. पण येत्या काळात इंडियन क्रिकेट टीमची कोच म्हणून बघू शकतो सोनिया डबीरला, किंवा कुठल्याही IPL टीम मध्ये, मुंबई इंडियन्स, कुठलंही आवडेल, म्हणजे असं काही नाही. तुम्ही आहात ना त्या याच्यामध्ये, तुम्हाला इच्छा आहे ना? कोचिंग मध्ये तर नक्की आहे. मी म्हणलं तसं की कोचिंग मध्ये सुद्धा तितकंच पॅशन आहे आणि कॉमेंट्री मध्ये करायला आवडेल. कोचिंग हे पॅशन आहे, कॉमेंट्री ही आवड आहे. दोन्ही सायमल्टेनियसली नक्कीच होऊ शकत नाही, बट गिव्हन अ चॉईस दोन्ही करायला पण आवडेल. अच्छा. आणि तुम्ही एक बेस्ट कोच होऊ शकता आणि जेन्युइनली बोलतो, कारण बॅटिंग, बॉलिंग आहे आणि फिल्डिंग आहे. फिल्डिंगवर म्हणजे मी USP आहे ना ऍक्च्युली. फिल्डिंगचं महत्व मी आतापर्यंत, जरी आता माझ्या काही स्टुडंट्स आहेत तर त्यांना पण मी सांगते की ते अशी गोष्ट आहे, फिल्डिंग ही असं स्किल आहे जे सर्वस्वी त्या प्लेअरवर असतं. तुम्ही बॅटिंग करत असताना अंपायर डिसिजनवर अवलंबून असता. कॅच सोडलेला, कॅच चांगला पकडला, मटका बसला, हे पण आपण ऐकतो, मटका बसला. किंवा बॉलिंग करताना आपल्या बॉलिंगवर दुसरा कोणी कॅच सोडतोय किंवा आपल्याला अंपायर डिसिजन मिळत नाही. सो हे कोणावर ना कोणावर तरी अवलंबून असतो. मी कायम म्हणत आले, फिल्डिंग हे आहे की तुम्ही स्वतःला जेवढं त्याच्यात इम्प्रूव्ह कराल, तुमचं स्किल, तुमची लेवल तुम्ही स्वतः वाढवू शकता. त्याच्यात तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. सो हे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही टीमलाही मदत करता आणि स्वतःलाही ग्रो व्हायला मदत करता. ऍक्च्युअली फॅब 4 विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विलियम्स आणि जो रूट. तुमचा आवडता कोणता? 2 आहेत, विराट कोहली आणि केन विलियम्सन. अच्छा. माझा स्टीव्ह स्मिथ, मग विराट कोहली. स्टीव्ह स्मिथ आहे, मग त्याच्या काय पर्यायच नाही. पण म्हणजे आय डोंट नो, समहाव विलियम्सन आणि
कोहली मला जास्त आवडतो. अच्छा. जो रूट मात्र टिपिकल पुस्तकी क्रिकेट खेळतो अजूनही. म्हणजे त्याची ग्रीप वगैरे बघितलीस तर हो. फारच वेगळी आहे. थोडं विचारू याच्यामध्ये कोचिंग बद्दल, हो. की मला हा खरा प्रश्न आहे, अगदी जेन्युइन. त्याची पार्श्वभूमी थोडी अशी सांगतोय की एक बॅट्समॅन करताना जनरली बॅटिंग काय आपण लेग स्टान्स घेतो किंवा मिडल स्टान्स घेतो, जो आता T20 क्रिकेटमध्ये वाढतोय. बॉलिंगमध्ये जो एक एक छोटा मुलगा जेव्हा तो किंवा मुलगी पहिल्यांदा बॉलर होतोय, मग ते त्यांची ऍक्शन कशी ठरते? ते बेसिकली कसं असतं, तुम्ही एकतर त्याला आधी ठरवायला वेळ लागतो. मी आता माझी स्वतःचीच मुलगी 7-9 वर्षाची आहे, ती पण क्रिकेट खेळते, पण तिला मध्येच बुमराची ऍक्शन आवडते, मग मला स्पिन टाकायचे किंवा मध्येच मला. पण आत्तापर्यंत जेवढं बघितलं की तुम्ही जेव्हा लोक ही लहान मुलं जेव्हा बघतायत ना, त्यांच्याकडे इतकं क्रिकेट आहे समोर बघायला, सो त्यांना सांगावं लागत नाही. बेसिक ऍक्शन हा हात असा येऊन सरळ आणला पाहिजे एवढंच सांगितलं. त्याच्यानंतर म्हणजे आता आज जवळपास 1 वर्ष झालं ती माझी मुलगी म्हणते मला बुमरासारखी टाकायची, आणि ती प्रयत्न करते त्याच्यासारखा हात आणायचा. तो आता बरोबर आहे चुकीचा हा खूप निराळा प्रश्न आहे. पण त्यांना आजकालच्या जनरेशनला क्रिकेटच एवढं बघायला मिळतंय की तुम्ही त्यांच्या डोक्यात काही शिकवायच्या आधी तेच तुम्हाला सांगतात की हे असं आहे, असा बॉल धरला पाहिजे किंवा मी ही अशी ऍक्शन करणार आहे. सो नॉर्मल ऍक्शन आपण बॉलिंग करायला कशी बेसिक हात हा असा आला पाहिजे हे सगळं सांगतो. पण त्याच्यानंतर ते सेल्फ डेव्हलपमेंटच इतकी होते, कारण समोर इतकं क्रिकेट बघायला मिळतंय. ती झाल्यानंतर जेव्हा त्यांचं ठरतं की मी फास्ट बॉलिंग कर, मग त्याच्यात थोडे चेंजेस किंवा गरज असेल तर, कारण असं असतं तर मग बुमराला कोणी चेंज करायलाच पाहिजे होतं, पण त्यांनी रिझल्ट मिळतंय त्याच्या ऍक्शनने त्याला आज नंबर 1 बॉलर बनवलेलं आहे. सो ते असं आहे की गरज असेल तर चेंज करा, नसेल तर नका करू. पण मला अजून प्रश्न पडतो की ऍक्शन ती डेव्हिलची ब्रेटलीची ऍक्शन अशी, तो मखाया एंटीनी होता, तो असा पूर्ण होऊ यायचा. पॉल ॲडम्स आठवतो, ऑक्टोपस होता तो एक प्रकारचा. सो हे जे ऍक्शन जे आहेत इथून संबंध नाही, ही एकतर कसं आहे माहिती का, ही नॅचरली पण तुम्हाला जे कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही बॉलिंग टाकतायत, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे. आता बॅटिंगचं मी म्हटलं जसं की बॅटिंगचे ग्रिप्स लोकांच्या वेगळ्या असतात. नॉर्मली आपण उभं राहिलो, बॅट ठेवली, उचलली, ती तुमची ग्रिप होते, पण आपण दाखवतो ही व्ही आणि हा व्ही ते आहे. तसंच बॉलिंगचं की तुम्ही जसं कम्फर्टेबल त्याच्यामध्ये जर तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम यायला लागले किंवा पाठ दुखते, गुडघा दुखते, मग ते तुमच्यावर थोडंसं ऍडजस्टमेंट करता येते. पण जेवढं तुम्ही नॅचरली जे डेव्हलप होऊ द्याल ना प्लेअरला, तर ते त्यांच्यासाठी पण चांगलं असतं, कारण त्याच्यातनं ते बेस्ट करतायत. तुम्ही त्यांच्या बेस्टला काय म्हणतात बदलून वेगळं काहीतरी तुम्हाला वाटतं बरोबर ते करायला गेलात तर ते दोन्ही बिघडू शकतं. काहीतरी रॉ टॅलेंट बाहेर येतं, जे बुमरा पण. एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, एक मोठं एक्झाम्पल आहे बुमराची ऍक्शन अत्यंत. किंवा फॉर एक्झाम्पल पॉल ॲडम्स पण, पॉल ॲडम्स की अजून तो एक कर्नाटकाचा पण कोणीतरी प्लेअर होता, तो पण असंच काहीतरी वेगळं टाकायचा. सो कुलदीप यादव म्हणा, चायनामने. सो हे सगळे आहे ते बदलण्याची गरज असेल तर ते बदलावं. म्हणजे माझं तर प्रामाणिक म्हणे की जी व्यक्ती, मुलगा असू देत मुलगी असू देत, नॅचरली जर का चांगली ऍक्शन असेल किंवा जी ऍक्शननी चांगलं करत असेल, कशाला आत्ता बदलायचे? त्याला त्रास व्हायला लागला, तिला त्रास आहे किंवा त्यांनी रिझल्ट नाही येते, देन वी कॅन फिगर आउट. टिल दॅट टाइम ऑफकोर्स त्याला पण एक लिमिट आहे, कारण पूर्ण बिघडवून जाण्याची पण आहे, पण ती कशी आहे ती ते मग थोडं रिफाईन कुंभारासारखं किंवा त्या एक कुठल्या स्टेजला ती बदलू शकतो, किंवा काय कुठले गेम्स खेळतात, कुठल्या मॅचेस खेळतायत तुम्ही, किंवा ऑफ सीझन मध्ये जर हा फिगर आउट करायचा, तर ह्या थोडंसं मोठं झाल्यानंतर ते कळतं. तुमचं ऑफ स्पिनर आयडल आवडता किंवा कोणताही आजच्या काळात, आजच्या मॉडर्न क्रिकेट? बेसिकली मेंटरिंग मला तर पौर्णिमा राव यांनीच केलं, कारण त्यांनी मला ऑफ स्पिनचं हे सांगितलं. मी आधी फास्ट बॉलर होते आणि मलाही तेवढीच फास्ट बॉलिंग करायला आवडायची, पण मग मी जेव्हा एअर इंडियात होते तेव्हा पौर्णिमा रावने सांगितलं की तू ऑफ स्पिन ट्राय कर, कारण मी अशी गमतीत टाकायचे. सो त्यांनी ते बहुतेक बघितलेलं आणि मग त्या वेळेला की नाही तू चांगली टाकते. सो ते मी डेव्हलप उशिरा केलं, आधीपासून ऑफ स्पिनर नव्हते, पण बट असं एक होऊ शकतं. सो शी इज वन ऑफ द पर्सन हू मेड शुअर. मेंटरिंग त्यांनी जे मला केलं आहे, गायडन्स मिळालाय, आय एम रिअली ग्रेटफुल. पूनम यादव सोबत तुम्ही खेळलात ना? हो, 2014 ला होती. अच्छा, म्हणजे माझी प्रचंड आवडती लेग स्पिनर आहे. अमेझिंग आहे ती, कारण ती फ्लाईट देऊन सगळ्या फ्लॅटर ट्रॅजेक्टरी मध्ये ती टाकत नाही. मी बघितलंय, म्हणजे पुस्तकही जसं असेल की लेग स्पिन जितका लूप द्यावा, फ्लाईट द्यावा, हवा द्यावी, आणि तिला खेळणं अवघड असतं. ते बघितल्यानंतर असं वाटतं अरे वर्ष सोपी बॉल आहे, पण नाहीये तितकं सोपं तिला खेळणं. त्यांचा तो लूप येतो त्यांना टर्न. आणि
डिसिव्हिंग आहे ती खूप. रिसिव्हिंग आहे की डीप होणं, बॉल कधी डीप होतो ना अचानक. Correct. आणि तिचं ना एक सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे काय, ती पेस जसा बॉलचा व्हॅरी करते, फ्लाईट पण खूप छान व्हॅरी करते. त्याच्यामुळे ते खूप अवघड आहे तिला. हो. म्हणजे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. माझी आवडती महिला क्रिकेटर पूनम यादव, आणि मस्त. असं खाली येतो. खरंच छान लेग स्पिनर आहे ती. वर्ल्ड कप सुरू आहे आता, मेन्स वर्ल्ड कप. या कोण वाटतं जिंकेल? T20ला ना आत्ताच सांगणं खूप अवघड आहे, पण नक्कीच दोन इंडिया फायनल 4 मध्ये यावी ही नक्कीच इच्छा आहे. येईलच. काय म्हणजे आता कोणी कितीही रन्स करतात, काय अर्थच नाही. खरंच 150च्या वर रन युएसनी पण केले, इटाली वगैरे पण करते म्हटल्यानंतर आतापासून. आणि सांगणं थोडं अवघड आहे डेफिनेटली, बट अजून ऑस्ट्रेलियाची पण मॅच व्हायची आहे. ऑस्ट्रेलिया बट आवडते नाही, मी इंडियाच. इंडिया छान, म्हणजे त्यांचे फायनल 4 मध्ये तर नक्कीच चान्सेस आहेत. फायनलिस्ट डिफिकल्ट, कारण T20 आता सांगणंच अवघड आहे. कारण कोणी कोणाला हरवतं, कोणी कधी जिंकतं आणि काही होऊ शकतं. 2016चा वर्ल्ड कप इंडियात झाला होता, सेम 10 वर्षांचा होतोय. तेव्हा आपण वेस्ट इंडिज विरुद्ध हरलो होतो. आय थिंक त्याने 4-6 मारले होते कोणीतरी. वानखेडेला हरलेलं मला वाटतं. त्याने मारला होता. आपला इंग्लंडचा माझा आवडता क्रिकेटर कोणता? ब्रॉड स्टोक्स. बेन स्टोक्सनी नाही, वेस्ट इंडिजने इंग्लंडला फायनलला हरवलं, तेव्हा त्या ह्यानी मारलेले, कार्लोस ब्रॅथवेटने 4-6 मारले. हो. आणि सो ती मॅच सुद्धा ती वेस्ट इंडिज जिंकेल वाटलं नव्हतं. आतापासून फायनल कोण शक्यच नाहीये सांगणं. किंवा फायनल लिस्ट सांगणं पण अवघड आहे, कारण एकतर आत्ताच सुरू झालंय, अजून बरेच मॅचेस व्हायचे आहेत. सो पण मी म्हणजे डेफिनेटली बिंग अन इंडियन, इंडिया पाहिजे, इंडिया जिंकेल पाहिजेच इंडिया, पण अवघड असतं. सूर्या भाऊने यावेळेस वर्ल्ड कप घेतला पाहिजे, कारण मागचा T20 वर्ल्ड कप त्याच्या स्कॅचमुळे झाला लिटरली. घ्यायला हरकत नाही, नक्कीच हरकत नाही. आणि बॉलिंग लाईनअप चांगली आहे आपली. हो, वरुण चक्रवर्ती माझा खरंच आवडता क्रिकेटर आहे. रिसिव्हिंग तो पण एक चांगला लेग स्पिनर आहे. हो. आणखी कोण आहे? चक्रवर्ती आहे, आता नेमका आठवत का नाही, डोकं. तो हा एक आपलं हा आहे ना आपला अर्शदीप सिंग पण आहे, फास्ट बॉलर आहे. ही इज ऑल्सो व्हेरी किलर गाय. चांगला आहे त्याचा अप्रोच, चांगला. सो तुम्हाला काय वाटतं? ऑस्ट्रेलिया, इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान? नाही, साऊथ आफ्रिकाचे चान्सेस. साऊथ आफ्रिकेची आज खेळतात ते अफगाणिस्तान बरोबर, बट मला आवडते ती टीम साऊथ आफ्रिका. हो का? विमेन्स मध्ये सुद्धा आवडते मला साऊथ आफ्रिका टीम. अच्छा. ओव्हरऑल तुमचे कोणते क्रिकेटर आवडतात? मेन्स, विमेन, काही कुठलेही? नाही, खूप आहेत जुन्यापासून आतापर्यंत असं 5 यार हे माझ्या आवडीचे आहेत. मग खरंच खूप आहेत. सचिन तेंडुलकर तर बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे जॉन्टी रोड्स डेफिनेटली स्वतःला, कारण मी भेटली आहे जॉन्टी रोड्सला. माझं इंजुरीच्याच वेळेस मी रिहॅब करत असताना NCA मध्ये भेट झाली होती. बँगलोरला. अच्छा. आणि मिताली आहे, स्मृती आहे, काय हरमन आहे, सगळे तारे. म्हणजे असे फेवरेट म्हणण्यापेक्षा तर ते जे खेळतात ना, जे ऋचा घोष नक्की म्हणेन मी, म्हणजे जे फिअरलेस क्रिकेट खेळते, अमेझिंग प्लेयर्स आहेत काही काही. त्यांना म्हणजे असं हा एक पिक करणं किंवा 2 पिक करणं हे खरंच अवघड आहे. मिताली आहे, झुलन, अंजू जैन विकेट कीपर. हो. आणि स्मृती मंदाना तर 19 पासून बघितलेलं आहे, आणि आता तिचं जे खेळतीये किंवा तो जो काय चालू आहे फॉर्म तिचा बॅटिंगचा. एक्झॅक्टली 1.5 महिन्यापूर्वी एक व्यक्ती खाली मेंटली, इमोशनली आणि विदिन अ मंथ RCB ट्रॉफी जिंकते. नाही, आणि जसं अप्रोच आहे तिचा क्रिकेट बद्दलचा ना, अमेझिंग. खूप जेन्युइन पर्सन आहे स्मृती मंदाना. अगदी खरंच ते जाणवतं बॉडी लँग्वेज वरनं. अगदीच. सोनिया मॅम, तुम्ही आलात वेळात वेळ काढून, खरं आजच्या तुमच्या इतक्या बिझी स्केड्यूल मध्ये, कारण तुम्ही कोच पण करता, कोचिंग पण करताय. तर मनापासून वाटलं क्रिकेट बद्दल गप्पा असतात खरंच. क्रिकेट हा एक उत्स्फूर्त बोलणं असतं. अगदीच. फार मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. आणि थँक्यू. तुम्ही मुळात एक अत्यंत जेन्युइन आणि डाऊन टू अर्थ व्यक्ती आहात. ज्या क्रिकेटरने 3 विकेट्स घेतल्या, पाकिस्तान विरुद्ध विमेन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच झाल्यात, आणि शी सो नॉर्मल, सो लाईक आपण एका नॉर्मल व्यक्तींशी बोलतो असं मला कायम फील झालं तुमच्यासोबत. थँक्यू सो मच. तसंच असलं पाहिजे ना. झालं त्याला 14-12 वर्ष झाली त्याला. मस्त वाटलं मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.